नेहमीच्या सूचना दिल्यास तर मग सुरू करू. आपण लाईव्ह आहोत. सुरुवात करूया आपण. मृणाल, हो. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे? हो हो सरांना. नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या समृद्ध बोली या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मी वैशाली सरवणकर मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्व ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्याशी परिचित आहातच, परंतु जी मंडळी नव्याने आज इथं उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की ज्ञानभाषा मराठी ही संस्था मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध असलेली संस्था आहे. आज इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढतो आहे. मोठ्या प्रमाणावरती पालक इंग्रजी माध्यमामध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेताना दिसत आहेत, परंतु मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे सर्वतोपरी योग्य आणि शास्त्रोक्त शिक्षण आहे हे अनेक तज्ञांनीही मान्य केलेलं आहे. त्यामुळेच पालकांना मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं यासाठी काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला फेसबुक वरून सुरू झालेलं हे संस्थेचं कार्य आज व्हॉट्सअप गट, ट्विटर याबरोबरच अशा सोशल मीडियावर तर चालतंच, पण याबरोबरच प्रत्यक्ष वाचन कट्टे शिवाय पालक मेळावे यासारखे अनेक उपक्रमही राबवले जातात. संस्थेच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्रभर होत आहे. संस्थेचे जिल्हानिहाय अनेक व्हॉट्सअप गट तर आहेतच, पण याशिवाय निसर्ग, कारागिरी, भटकंती, पाककला, शिक्षण अशा अनेक विषयांना वाहिलेले संस्थेचे 100हून अधिक गट आहेत. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की 10,000हून अधिक मराठी प्रेमी आज या चळवळीशी जोडले गेलेले आहेत. याशिवाय संस्थेतर्फे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि ऑनलाईन वाचन कट्टे, कला अनुवाद करूया, निबंध स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. शिवाय या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक माहितीपूर्ण वेबिनार्सचं आयोजनही आमच्या संस्थेतर्फे सातत्याने केलं गेलं, ज्याला आपण सर्वांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला. अशा प्रकारे संस्थेच्या कार्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे आणि मराठीच्या सक्षमीकरणाची ही चळवळ फोफावते आहे. त्यात नवनवीन उपक्रमांची भर पडते आहे. आजही आपण अशाच एका कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे समृद्ध बोली. मंडळी, आपली राजभाषा मराठी असली तरी असं म्हणतात की दर 12 कोसांवर भाषा बदलते. मराठीला खऱ्या अर्थाने समृद्ध केलेलं आहे ते तिच्या बोलींनी. अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी, झाडी, आगरी, वाडवळी, हळबी अशा मराठीच्या अनेक बोली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये बोलल्या जातात. या प्रत्येक बोली भाषेला स्वतःचा इतिहास आहे, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत आणि अशा अनेक वैशिष्ट्यांनी या बोली भाषा नटलेल्या आहेत. या बोली भाषेला अनेकदा लिपी नसते, पण लिखित साहित्य मात्र मोठ्या प्रमाणावरती या भाषेमध्ये उपलब्ध आहे. या बोली भाषेच्या उच्चाराची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्यामुळेच या बोली ऐकायला तितक्याच गोड वाटतात. आज अनेक मालिकांमधूनही आवर्जून या बोली भाषांचा वापर केला जातो आणि बोलींना आलेलं हे महत्त्व पाहून मन सुखावतं. महाराष्ट्रभरातल्या या विविध बोली भाषांचा भाषाप्रेमींना परिचय व्हावा या उद्देशानेच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या आमच्या संस्थेतर्फे समृद्ध बोली हा उपक्रम घेऊन आम्ही आलेलो आहोत. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगण्याची विनंती मी माननीय वसंत काळपांडे सर यांना करते. पण तत्पूर्वी मी काळपांडे सरांचा औपचारिक परिचय करून देते. काळपांडे सरांना कोण ओळखत नाही. 40 वर्षांहून अधिक काळ माननीय काळपांडे सर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बालभारतीच्या संचालक पदावरून निवृत्त झालेले सर आजही शिक्षण क्षेत्रामध्ये तितक्याच तळमळीने काम करत आहेत, आपलं मोलाचं योगदान देत आहेत.
कोणालाही शिक्षण विषयक कोणतीही समस्या असू दे, सर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. महाराष्ट्र सरकारने माननीय शिक्षण मंत्र्यांबरोबर महाराष्ट्र राज्याची शैक्षणिक ध्येय धोरणं ठरवण्यासाठी ज्या थिंक टँकची स्थापना केलेली आहे, त्यातही काळपांडे सर सन्माननीय सल्लागार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संयोजक म्हणूनही सर कार्यरत आहेत. शिवाय ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे ते विशेष सल्लागार म्हणून कार्य करतात. संस्थेच्या प्रत्येक कार्यामध्ये सरांचं मोलाचं योगदान नेहमीच लाभतं. आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे समृद्ध बोली असा बोलीविषयक उपक्रम राबवावा ही मूळ कल्पना मुळात सरांचीच होती. माननीय काळपांडे सर, आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी या उपक्रमाविषयी अधिक सांगावं. नमस्कार. धन्यवाद वैशाली. काही दिवसांपूर्वी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळामध्ये या उपक्रमाबद्दल चर्चा झाली आणि तिथे बरेच वेगवेगळे मतप्रवाह आले की आपण प्रमाण भाषेतली काही 100 वाक्य देऊ आणि त्याच्याकरता त्याला पर्यायी वाक्य त्या बोली भाषेतली घेऊ. त्यावेळेला चर्चा करताना मग मी सांगितले की खरं म्हणजे भाषा, कोणतीही भाषा असो, ती खरं म्हणजे मुळात बोलीच असते. कारण भाषा ही बोलण्यासाठी असते. आपण कितीही शिकलो, कितीही वाचलं, कितीही लिहिलं, तरी आपण अगदी हिशोबच काढला तर आपला जास्तीत जास्त वेळ हा बोलण्यामध्ये, ऐकण्यामध्ये जातो आणि त्या मानाने लिहिणं आणि वाचणं याच्यामध्ये जो आपण वेळ घालवतो तो खूपच कमी असतो. हे झालं अगदी चांगल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, लेखन करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये. इतरांच्या बाबतीमध्ये तर प्रश्नच नाही. आणि आता एक व्याख्या वैशालीने सांगितली ती फार प्रचलित आहे की बोली भाषेला लिपी नसते. आता हे खरं म्हणजे नाही, अनेक भाषांना लिपी नसते. मराठीला सुद्धा स्वतःची लिपी नाही. मराठी भाषा ही देवनागरी लिपी वापरते आणि अनेक भाषा या देवनागरी लिपी वापरतात. संस्कृत मध्ये देवनागरी लिपीचा वापर होतो. पाली, अर्धमागधी देवनागरी लिपीचा वापर होतो. नेपाळी, हिंदी, कोकणी या भाषांमध्ये सुद्धा देवनागरी लिपीचाच वापर होतो. बोली भाषा ज्या आहेत त्या प्रमाण भाषेला जशा समृद्ध करतात, पण एक टोकाची जर भूमिका घेतली की नाही, ही बोली भाषा आहे आणि प्रमाण भाषेचं सौंदर्यच बिघडवतात. प्रमाण भाषेला ते त्या बोली भाषा अशुद्ध करतात आणि बिघडवून टाकतात आमचं लिहिणं, बोलणं. असा जर विचार केला तर मग लोकांच्या अस्मिता दुखावतात आणि ते अगदी नैसर्गिक आहे. आणि मग मागणी होते की ठीक आहे, तुम्हाला नको होता आम्ही स्वतंत्र होतो. आणि असंच एक उदाहरण आपण पाहतो आहोत, ते गोव्याची जी राजभाषा आहे कुठली आहे? कोकणी. आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत कोकणी ही मराठीची बोली भाषा म्हणून मानली जायची. आज कोकणी ही आपल्या संविधानामध्ये ज्या 22 अधिकृत भाषा आहेत त्याच्यापैकी एक भाषा आहे. अशी वेळ इतर बोलींवर येऊ देऊ नये याच्यासाठी त्या बोली त्याचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि इतकंच नाही तर प्रमाण भाषेमध्ये त्या सामावून सुद्धा घेतल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आवश्यक असं आहे काय आहे तर त्या बोली भाषेतले जे लोक आहेत तर त्यांना जे काही साहित्य त्यांना लिहिणं शक्य आहे, त्यांनी काही काम केलं असेल ते लोकांपुढे यावं, लोकांना इतर बोली भाषांचा परिचय व्हावा. बरेच गैरसमज जे निर्माण होतात ते एकमेकांचा परिचय नसल्यामुळे, त्या बोली भाषांचा परिचय नसल्यामुळे. वैशालीने सांगितलं तसं प्रत्येक भाषेला एक ती कुठल्या भागामध्ये बोलली जाते आणि त्याच्यामुळे तिला भूगोल असतो, तिला इतिहास असतो, तिला संस्कृती असते. आणि जे लोक ही भाषा बोलतात
त्यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती आहे तिचा सुद्धा परिणाम त्याच्यावर होतो. आणि सध्या ज्ञानभाषा मराठीने 4 बोली भाषा त्यांच्यावर प्रेझेंटेशन त्याच भाषेमध्ये लेखन करणारे लोक तज्ञ निवड केली आहे. आणि आज पहिलं जे आहे ते वऱ्हाडी बद्दल. नंतर अहिराणी आबा महाजन त्यांना नुकताच साहित्य अकादमीचा बालवाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. आबाजी गोष्ट या पुस्तकाला तुषार म्हात्रे आपल्याकडे आहेत आणि त्यांचा तुषार की हा जो ब्लॉग आहे मला फार आवडतो. मालवणी बद्दल पण आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आणखी पण इतर बोली भाषांबद्दल येऊ शकेल. आज आपण ज्या बोली भाषेबद्दल बोलतो ती वऱ्हाडी. योगायोगाने असं की ज्या वऱ्हाडामध्ये ही भाषा बोलली जाते त्या वऱ्हाडामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि तिथे वयाची 22 वर्ष मी काढलेली आहेत. MSc झालो आणि मग अमरावती सोडलं आणि अमरावती सोडल्यानंतर मग मात्र माझी बदली त्या भागामध्ये झाली नाही. जवळचं नातेवाईक पण तिथे कोणी नव्हते त्याच्यामुळे संबंध तसा सरळ राहिला नाही. पण त्या भाषेबद्दल अगदी लहानपणापासून आजूबाजूला जे विद्यार्थी असायचे शेजारी पाजारी असायचे मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी बोलणारे लोक असायचे. शिक्षक सुद्धा वऱ्हाडीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करायचे आणि मुलं घरी जी भाषा बोलतात त्याचा वापर शिक्षकांनी करायलाच पाहिजे हे कोणीही म्हणजे चांगलं शिक्षणशास्त्र जे चांगलं जाणतात ते सांगतातच. सगळ्यात पहिल्यांदा जो माझा साहित्याच्या दृष्टीने संबंध आला वऱ्हाडी भाषेशी तो कॉलेजमध्ये असतानाच पहिल्या दुसऱ्या वर्षी गोनी दांडेकरांशी. तर तुम्ही म्हणाल की गोनी दांडेकर आणि वऱ्हाडीचा काय संबंध? तर गोनी दांडेकर ते सुद्धा वऱ्हाडातच जन्मलेले. परतवाड्यामध्ये त्यांनी 7वी मध्येच शिक्षण सोडलं. स्वातंत्र्य चळवळीत गेले. नंतर गाडगेबाबांबरोबर त्यांनी काम केलं आणि खूप आयुष्याचा सुरुवातीचा खूप मोठा कालखंड हा त्यांचा वऱ्हाडामध्येच गेला जन्मापासूनचा. आणि त्यांचं पूर्णामाईची लेकरे नावाचं एक अतिशय सुंदर त्यांची कादंबरी आहे. ती खूप कमी लोकांनी वाचली असं मला माझ्या लक्षात आलं. आणि या कादंबरीतले सर्वच्या सर्व संवाद हे वऱ्हाडीमध्ये आहेत. खूप सुंदर कादंबरी. जर बहुतेकांनी वाचली नसेल ती मिळवा आणि नक्कीच वाचा. प्रत्येक म्हणजे सर्वच बोलीभाषा ह्या गोडच असतात आणि त्यात बोलणाऱ्यांना गोडच वाटतात. पण वऱ्हाडी भाषेला खरं वऱ्हाडी जे आहे विदर्भामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात आपल्याला म्हणजे वऱ्हाड म्हणजे 5 जिल्हे अमरावती यवतमाळ म्हणजे आता अरविंद शिंगाडे सांगतीलच मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण वऱ्हाडशिवाय विकिपीडियामध्ये वर्धाचे उल्लेख केले. वर्धा वऱ्हाडचा भाग नाहीये. पण खरं म्हणजे ज्याला झाडी बोली म्हणतो ती पण आपण नीट पाहिली तर ते खरं म्हणजे वऱ्हाडी आणि झाडी बोली काही फार फरक नाही. नागपुरी खरं वेगळी बोली बरेच लोक म्हणणं की ते वेगळी बोलीच नाहीये हे वऱ्हाडीच आहे आणि विदर्भातली बोली आहे. आता ही जी आहे म्हणजे ह्याला तर अगदी प्रमाणपत्रच मिळालं आहे की वऱ्हाडी भाषा गोड आहे. अगदी कशात मिळालं तर साहित्यामध्ये जे शैली विज्ञान आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सिद्धांत असतात आणि त्याच्यापैकी एक रीती सिद्धांत म्हणून असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या रीती आहे वैदर्भी रीती आहे गौडी रीती आहे आणि पांचाली रीती आहे. ही वैदर्भी रीती जी आहे विदर्भातले लेखक कवी कवींच्या कवितांबद्दल आहे की ही रीती ही शैली जी आहे ही शैली कशी आहे तर ह्याच्यामध्ये समास रहित समास नसलेले अगदी सुटे सुटे शब्द त्यांचा वापर अतिशय सोपी ओघवती आणि लालित्यपूर्ण अशी ही आणि त्याच वेळेला माधुर्याने पूर्ण भरलेली आणि ही
जी वैदर्भी शैली आहे ही शांत रसाकरता, करुण रसासाठी आणि शृंगार रसासाठी ही खूप पोषक आहे असं आपल्याला वाचायला मिळेल या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये. आणि आपण जर पाहिलं कवी जर घेतले तर सगळ्यात पहिले कवी विदर्भातले अगदी जुने म्हणजे मराठीमध्ये त्यांनी नाही लिहिलं पण संस्कृतमध्ये लिहिलंय आणि ही वैदर्भी शैली ते म्हणजे कवी कालिदास. त्या महाकवी कालिदास आणि आत्ताचे जे कवी घेतले अगदी जे माहिती आहेत तर आवाज ऐकू येत नाही का? येतोय साहेब, येतोय. येतोय सर. ओके. मध्येच एक आवाज ऐकू येत नाही म्हणून. आत्ताचे कवी म्हणजे काय त्याच्यामध्ये ते कवी आता हयात जरी नसते तरी अजूनही त्यांचं काव्य आपण वाचतो. ते त्यांचं किती माधुर्याने भरलेलं आहे. ते म्हणजे मेहकरचे दादा देशपांडे आहेत, अमरावतीचे सुरेश भट आहेत, नंतर कवी अनिल आहेत आणि सुरुवात जर अगदी जे आहे विदर्भात वऱ्हाडी गद्याला ते महानुभाव साहित्याने झाली. आपण म्हणतो लीळा चरित्र आहे, गोविंद प्रभूंच्या लीळा आहेत आणि हे पाहिलं तर म्हणजे अगदी सहज अगदी ओघवत्या भाषेत आपण वाचू शकतो. वेगळे शब्द आहेत त्या काळातले एवढंच आहे पण ते वाचल्यावर डोळ्यापुढे अगदी चित्र राहते आणि भराभर आपण त्या ओघवत्या भाषेमध्ये पुढे जातो. आणि या शैलीमध्ये लिहिणारे माझे अतिशय आवडते आणि बरेच लोकांचे आवडते असे ते म्हणजे गोनी दांडेकर. त्याची पण भाषा तशीच आहे अगदी ओघवती अशी. पुढे या भाषेच्या संदर्भामध्ये एकदा नोकरीला सुरुवात केली आणि पुढे मग माझी ओळख झाली या दोन वऱ्हाडी शी संबंध खूप जवळून आलेल्या दोन साहित्यिकाशी. एक डॉक्टर प्रतिभा इंगोले आणि दुसरे डॉक्टर विठ्ठल वाघ. अभ्यास मंडळ किंवा इतर कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, चर्चा व्हायच्या आणि योगायोगाने दोघंही पुण्याला स्थायिक झाले आणि त्याच्यामुळे भरपूर वेळा चर्चा झालेल्या आहेत. या भाषांबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. मी सुरुवातीला सांगितलं की या भाषांचा परिचय करून घेणं, नंतर या भाषा ज्या आहेत त्या प्रमाण भाषेशी त्यांची कशी सांगड घालता येईल, तर शब्दकोश त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. आपण बरेच वेळा त्याचा संकोच करत जातो. बरेच शब्द जे आहेत, आता मी विदर्भातून इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलो, जसं भाजी स्वयंपाकघरात हा प्रश्न फारच येतो की घोसाळ्याला गिलके हा शब्द वापरतात. गिलके म्हटल्यावर इथे कोणाला समजायचं नाही. पेरूसाठी जांब हा शब्द आहे. आपण गुडघा जो आहे त्याला टोंगळा म्हणून शब्द आमच्या वेळेला असायचा. नंतर कोथिंबीर सांभार म्हणून म्हणतात. तर असे अनेक शब्द आहेत आणि हिंदीचा परिणाम भरपूर झालाय. इकडे अहिराणीवर गुजरातीचा झालाय, ते लोक सांगतीलच. पण हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या या तज्ञांकडून आणि या भाषाचा जेवढ्या जवळ परिचय आपला होईल तितकं त्या भाषांबद्दल काय करता येईल याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल. आज 21 मार्च, आज युनेस्कोनी 1999 पासून जागतिक कविता दिन जाहीर केलेला आहे. म्हणजे हे कुठे याच्यावर पोस्ट मी आज पाहिलेला नाहीत, पण जी काही उद्दिष्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये ज्या भाषा मुख्य प्रमाण भाषेमुळे ज्या धोक्यात आलेल्या आहेत तर त्या भाषांमध्ये प्रामुख्याने कविता किंवा कथा वगैरे लिहाव्यात. तर खास करून कविता लिहिणं जास्त सोयीचं असतं, म्हणून हा जागतिक कविता दिन. आणि अरविंद शिंगाडेंबद्दल मला खूप कौतुक वाटतं की त्यांचा ऑफ पिरियड मी अगदी उत्सुकतेने दर सोमवारी वाचत होतो. आणि त्या ऑफ पिरियड मध्ये बरेच वेळा काय होतं की बोली भाषेबद्दल जेव्हा काही लोक लिहितात तर उगीच काहीतरी टिंगल टवाळी विनोद वगैरे, पण बोली भाषेबद्दल गंभीरही लिहिता येतं, अगदी हृदयाला भिडणारं लिहिता येतं. हे अरविंद शिंगाडेंकडून माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांना फोन करूनही सांगितलं की खूप छान लिहितात, फक्त आता एक करा की मला
हा प्रॉब्लेम येत नाही, पण बाहेरच्या लोकांना येऊ शकेल, की त्यामुळे कठीण शब्द इतरांना जे वाटतील त्याचा अर्थ त्याच्यामध्ये देत जा. आणि काही शब्द कठीण मुळीच नसतात. जसं डोया लिहिलं तर खरं तो डोळा असं, पण लोकांना कळायला काही कारण नाही डोया काय लिहिलेलं आहे. तर ते देत जा. आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते चालू ठेवलं. इतरही त्यांचं या बाबतीमध्ये काम सुरूच आहे. तर त्यांचं सादरीकरण ऐकायला आपण सर्वच जण उत्सुक असणार. मी पण आहे. मला इथे सरांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? बहुतेक. हो बहुतेक. बोलायची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम येतो. हा, मध्ये चॅट बॉक्स मध्ये 1-2 वेळेला आवाज नीट ऐकू येत नाही असं येत होतं, म्हणून विचारलंय. येतोय का आवाज? हो येतोय मॅडम. अं, सरांचं बोलणं आपण ऐकलं. आपल्या असं लक्षात आलं असेल की काळपांडे सर म्हणजे माहितीचा चालता बोलता कोशच आहे. कुठल्याही माहिती सरांकडून तात्काळ मिळते. त्यांची स्मरणशक्ती ही इतकी तल्लख आहे की आपल्याला कुठल्याही विषयावरची माहिती हवी असेल तर बिनदिक्कत काळपांडे सरांकडे जावं, हमखास आपल्याला ती माहिती मिळणारच. धन्यवाद सर, पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. सरांनी आपल्याला सांगितलं की आज या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंफलं जाणार आहे. आजची बोली आहे वऱ्हाडी. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा या भागामध्ये बोलली जाणारी ही वऱ्हाडी भाषा. या भाषेची पाळंमुळं सरांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे थेट महानुभाव पंथीयांपर्यंत, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथीयांपर्यंत जाऊन पोहोचतात. माईभटांचा लीळाचरित्र हा गद्य ग्रंथ सुद्धा वऱ्हाडी भाषेतच असल्याचं जाणवतं. यानंतरही अनेक कवी, लेखक यांनी वऱ्हाडी भाषेमध्ये साहित्य निर्मिती करून या भाषेला लोकप्रियता मिळवून दिली. आज आपण या वऱ्हाडी भाषेविषयी अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत, माननीय अरविंद शिंगाडे सर. शिंगाडे सर, आजच्या नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. माननीय अरविंद शिंगाडे सर हे स्वतः बुलढाणा येथील रहिवासी आहेत. खामगाव येथील शाळेमध्ये ते माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे ते समुपदेशक म्हणूनही काम पाहतात. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं मराठी विषय समितीचे ते सदस्य आहेत. याशिवाय सर स्वतः उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत. गेली 25 वर्षांहूनही अधिक काळ अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं ते सूत्रसंचालन करतात. विविध विषयांवर व्याख्यानं देतात, कथाकथन करतात, समुपदेशन करतात. सूत्रसंचालनाची सूत्र आणि करिअरचा ही त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विवेकानंद ध्यान केंद्र यांच्यातर्फे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय सेवा समर्पण पुरस्कार सरांना लाभलेला आहे. तसंच त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी 2019 सालचा स्वर्गीय बाजीराव पाटील स्मृती साहित्यरत्न पुरस्कारही सरांना मिळालेला आहे. अनेक वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंक यातून सर सातत्याने विविध विषयांवरती लेखन करत असतात. कविता लिहित असतात, लेख लिहित असतात. त्यांचे अनेक समीक्षणात्मक लेखही प्रसिद्ध झालेले आहेत. दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीमध्ये 1.5 वर्ष सातत्याने ऑफ पिरियड या शैक्षणिक स्तंभाचं सरांनी लेखन केलं. हे स्तंभलेखन वऱ्हाडी भाषेमध्ये होतं आणि त्याला खूपच लोकप्रियता लाभली. असं आजच्या कार्यक्रमासाठी सर्वार्थाने सुयोग्य असं हे व्यक्तिमत्व अरविंद शिंगाडे सर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी सरांकडे देते. तत्पूर्वी एकच सूचना देते की कार्यक्रमामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आपले ऑडिओ कृपया म्यूट ठेवावेत. आपल्याला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया ते चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. आम्ही त्या प्रश्नांची दखल घेऊ आणि कार्यक्रमाच्या शेवटी जे प्रश्नोत्तराचा साठी जो वेळ राखून ठेवलेला आहे तेव्हा आपण
तुमच्या प्रश्नांचा नक्कीच विचार करूया. शिंगाडे सर. धन्यवाद मॅडम. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या या समृद्ध बोली नावाच्या उपक्रमात आज मला पहिल्या पुष्पासाठी सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या सर्वांचे आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात धडपडणाऱ्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब, ज्ञानभाषा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भाषेचा जागर ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे, विविध उपक्रमांच्या माध्यमातून, त्या ज्ञानभाषा प्रतिष्ठानची सर्व विश्वस्त मंडळी, ज्यांच्यामध्ये आदरणीय मृणाल पाटोळे मॅडम, सुचिकांत वनारसे सर, ज्यांच्या निवेदनाने हा कार्यक्रम पुढे जात आहे, वैशाली सरवणकर मॅडम, सन्माननीय डॉक्टर अमृता इंदुरकर मॅडम, आदरणीय निवेदिता खांडेकर मॅडम, आमचे मित्र तुषार म्हात्रे सर, तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व भाषाप्रेमी, वऱ्हाडी प्रेमी, शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी आणि खूप मोठा मित्रपरिवार, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जुळलेले आपण सर्व. समृद्ध बोली या उपक्रमामध्ये आज वऱ्हाडी विषयी आपल्या सर्वांसोबत मला संवाद साधायला निश्चितच आवडेल. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की अनेक गोष्टींचे, बोली म्हणून वऱ्हाडीचेच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक आणि इतरही सगळ्या गोष्टींचे संदर्भ ज्यांच्याकडे हक्कानी आपण केव्हाही मागू शकतो, त्या आदरणीय डॉक्टर काळपांडे साहेबांनी या उपक्रमाची भूमिका मांडतानाच मलाही ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टी बोलल्या, कारण साहेबांचा या बोलीवरती खूप मोठा जीव आहे. अनेक वर्षांपासून वऱ्हाडाशी त्यांचं नातं आहे आणि त्यामुळे या भाषेविषयी त्यांच्या मनातलं प्रेम आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. वऱ्हाडीच्या एकंदरीत वाटचालीबद्दल आपण तिचा प्रवास पाहत असताना तिच्या थोडं मुळाकडे डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की वऱ्हाडी मुळात या वऱ्हाडी शब्दाचं शब्द कसा आला तर विदर्भामध्ये 11 जिल्हे, पूर्वी 8 होते, नंतर त्याच्यामध्ये 3 जिल्हे वाढले, 11 जिल्हे, त्याच्यातले 5 जिल्हे, हा 5 जिल्ह्यांचा मिळून वऱ्हाड असा तो भाग ओळखला जातो. मुळात या वऱ्हाडाचं नाव पडण्यासाठी जे कारण आहे ती म्हणजे वर्धा नदी, जी विदर्भाच्या पूर्व भागापासून वेगळं करते. म्हणून कदाचित हे नाव पडलं असावं, वर्धा नदीचा काठ, वर्धा तट, वर्धा तट, मग वऱ्हाट, मग वऱ्हाड, असा हा तो प्रवास असेल. सर मी स्क्रीन शेअर करू शकतो का? हो सर, 1-2 मिनिटं. एक तर म्हणून तो वऱ्हाड नाव त्याला मिळालेलं आहे. आणि या वर्धा नदीच्या पश्चिमेकडचे 5 जिल्हे म्हणजे वऱ्हाड प्रदेश, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा, या 5 जिल्ह्यांमध्ये. येस सर. या 5 जिल्ह्यांमध्ये ते 12व्या शतकापर्यंत इथे यादवांचं राज्य होतं, यादवांची सत्ता होती. आणि या यादवांच्या सत्तेच्या नंतर 13व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं वऱ्हाडीला आपल्या सगळ्यांच्या समोर एक साहित्याची भाषा म्हणून यायला मिळालं, ती वऱ्हाडी भाषा पुढे आली. तर या संपूर्ण भागाचं क्षेत्र कोणतं, तर पूर्वीचा मध्य वऱ्हाड प्रांत जो होता, सीपी अँड बेरार, याला वर्धा नदीमुळे त्याचे सर. हा सर बोला. अरविंद सर, तुमचं स्क्रीन शेअर झालेलं नाही आहे, व्यवस्थित दिसत नाही. झालेलं नाही का? एक मिनिट सर, एक मिनिट सर. शेअरिंग इज पॉज्ड सर.
हा सर दिसतंय आता. दिसते ना? धन्यवाद सर. या वऱ्हाडचं जे क्षेत्र आहे, पूर्वीचा मध्य वऱ्हाड प्रांत, ज्याला सीपी अँड बेरार असं म्हटलं जात होतं, वर्धा नदीमुळे याचे 2 भाग झाले आणि त्यातील वर्धा नदीच्या पश्चिमेकडील काठाचा जो भाग आहे तो वर्धा तट, आणि वर्धा तट या शब्दातच वऱ्हाड हा शब्द नंतर पुढे आला आणि या भागामध्ये बोलली जाणारी बोली म्हणजे वऱ्हाडी बोली. ही बोली साधारणतः या 5 जिल्ह्यांमध्ये जी बोलली जाते ती वऱ्हाडी बोली. 5 जिल्ह्यांची सध्याची लोकसंख्या अंदाजे 1,21,00,000 इतकी आहे आणि या वऱ्हाडच्या ग्रामीण भागामध्ये 100% आणि जो काही शहरी निमशहरी नागरी भाग आहे त्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणात ही वऱ्हाडी भाषा बोलली जाते. वऱ्हाडीच्या सोबत इतर भाषा किंवा बोली ज्या बोलल्या जात असतील त्या वऱ्हाडीमुळे प्रभावित आहेत, एवढं मात्र निश्चित. म्हणजे इथे जर का हिंदी भाषा बोलली जात असेल तर ती वऱ्हाडीचा प्रभाव तिच्यावरती आहे. प्रमाण मराठी भाषा बोलणारी मंडळी इथे असेल तर त्यांच्याही बोलण्यामधून वऱ्हाडी आपल्याला या परिसरामध्ये ऐकायला मिळेल. खरा वऱ्हाडीचा उगम झाला 13व्या शतकामध्ये. महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू हे वऱ्हाडातील रिद्धपूरचे. रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान आहे आताही, आणि या परिसरात मराठीच्या आद्य काळातील अनेक ग्रंथांची निर्मिती झाली, ज्यामध्ये लीळा चरित्र आहे, भाई मठांनी लिहिलेलं श्री गोविंद प्रभू चरित्र. या ग्रंथांमध्ये वऱ्हाडी शब्द जे आहेत ते विपुल रीतीने आपल्याला आढळतात. हा वऱ्हाडीचा पुढे चालून या भाषेच्या बाबतीत 1905 मध्ये ग्रियर्सन यांनी सर्वेक्षण केलं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये त्यांनी 1905 मध्ये 179 भाषा आणि 544 पोट भाषा नोंदवलेल्या आहेत. ग्रियर्सननी केलेल्या सर्वेक्षणामध्ये यामध्ये मराठी भाषेच्या एकूण 39 बोली त्यांनी त्या काळात नोंदवलेल्या आहेत 1905 मध्ये. त्यातली एक वऱ्हाडी हा लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचं ह्या नोंदी आहेत आणि 39 बोली ह्या त्या काळात नोंदलेल्या आहेत. मुळात बोली हा शब्द प्रदेशवाचक आणि जातीवाचक आहे. म्हणजे त्या प्रदेशात राहणारे लोक किंवा विशिष्ट समुदायाचे लोक जी बोली बोलतात जी भाषा बोलतात ती त्यांची बोली ती पुढे भाषेचं स्वरूप प्राप्त करते असा त्याचा अर्थ होतो. आणि विदर्भामध्ये हे 2 भाग म्हणजे वऱ्हाड हा 5 जिल्ह्यांचा, त्या वऱ्हाडाच्या बाबतीत असं म्हणतात वऱ्हाड सोन्याची कराड. कराड म्हणजे वऱ्हाडीमध्ये काठ असा शब्द, असा त्याचा अर्थ होतो. तर हा वऱ्हाडीचा हा सुपीक प्रदेश, आणि वऱ्हाडीची ओळख मुळात सुपीक प्रदेश, नद्या म्हणजे वर्धा नदी आणि उत्तरेकडून वाहणारे पूर्णा मायचे लेकरं, जो संदर्भ आदरणीय साहेबांनी त्यांच्या बोलण्यामधून दिला तो पुढे येणारच आहे. तर हा पूर्णेचा जो काठ आहे दोन्ही बाजूचा, पूर्णेचा जो तट आहे, हे वऱ्हाडीची, ज्याला आपण म्हणू की वऱ्हाडीचं खरं मूळ जे आहे ते पूर्णा काठात आहे. म्हणून पूर्णा मायची लेकरं, पूर्णेच्या काठावर राहणारे हे सगळं वऱ्हाडीचं गणगोत आहे आणि हे आपल्या सर्वांच्या पुढे येते. तर क्षेत्र आणि इतिहासाच्या संदर्भात आपल्याला या वऱ्हाडी भाषेबद्दल एवढं आपल्याला म्हणता येईल की विदर्भ हा जरी 11 जिल्ह्यांचा असला तरी या 5 जिल्ह्यांमध्ये ही वऱ्हाडी प्रामुख्याने बोलली जाते. पूर्व विदर्भामध्ये तिचं स्वरूप वेगळं आहे, तिकडच्या बोली ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. त्याला हॅलो हॅलो हा बोला सर, तुम्ही बोला. शिंगाडे सर तुम्ही बोला. ओके. तर उत्तरेला वऱ्हाडाचे जे भाग आहेत की उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत, म्हणजे अमरावती जिल्ह्यापासून तर इकडे बुलढाण्याचं मराठवाड्याकडचं टोक आणि वाशिम जिल्ह्याचं मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्याचं अगदी आंध्र प्रदेशच्या पर्यंतचा भाग जो आहे तो हा वऱ्हाडीचा मुख्य प्रदेश आहे. असं म्हणतात की नकाशात प्रदेशांच्या सीमा ह्या तंतोतंत रेषेने दाखवल्या जाऊ शकतात, परंतु बोलींच्या बाबतीत मात्र तसं नाही. 5 जिल्ह्यांमध्ये बोलली जाते ती वऱ्हाडी असं जरी म्हटलं गेलं असतं तर ही वऱ्हाडी अनेक ठिकाणी इतर भाषा भगिनींच्या हातात हात घेऊन चालत आहे. ती कळतही नाही आपल्याला, नकळत या वऱ्हाडीमधले अनेक शब्द बोलताना येतात. त्यामुळे आपण असा म्हणजे विशिष्ट असा भाग, अशी त्याची सीमारेखा
आखू शकत नाही. शब्दांची देवाणघेवाण, भाषेच्या लकबी, बोलण्यामधला आरोह अवरोह, अशा काही गोष्टी ह्या नकळत इकडच्या तिकडे होतात आणि त्यांच्यावरती त्या त्या क्षेत्रातला प्रभाव सुद्धा राहतो. असा या वऱ्हाडी बोलीचं हे ज्याला आपण म्हणू की तिचा पाया आहे आणि तिच्यावरती प्रभाव हा पूर्णेच्या काठची अस्सल वऱ्हाडी ज्याला म्हणतं की वऱ्हाडीचं ते माहेरघर आणि त्याच्यानंतर जसं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊ त्या त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या त्या विभागामध्ये बोलल्या जाणाऱ्या बोली किंवा इतर भाषा ह्या वऱ्हाडीमध्ये मिसळून ती एक वेगळ्या प्रकारची वऱ्हाडीचीच दुसरी एखादी भगिनी त्या त्या भागात आपल्याला पाहायला मिळते. असं ते सगळं आहे. हा वऱ्हाडीचं क्षेत्र आणि इतिहासाच्या संदर्भात आपल्याला आणि मुळात वऱ्हाडीचं जे काही शक्तिस्थळ आहेत ते म्हणजे तिचा विशिष्ट प्रकारचा उच्चार आणि त्यामधून पुढे जाणे. आता वेगळेपण काय आहे तर वऱ्हाडी ही एकेकाळी असा समज होता की वऱ्हाडी म्हणजे फक्त गावखेड्यातल्या अडाणी निरक्षर लोकांची बोली असा समज होता आणि अनेक वर्ष म्हणजे एखादा माणूस 5-25 लोकांमध्ये सगळ्या लोकांमध्ये जर वऱ्हाडीचे प्रमाण भाषा बोलता बोलता वऱ्हाडीचे त्याच्या बोलण्यामधून जर काही शब्द आले तर नकळत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. त्याचं कारण असं की ही खेडवळ भाषा, खेडवळ बोली असं ते आहे. परंतु आता ते हास्य लोकांचं एका सन्मानाच्या रूपात बदलवण्याची ताकद या वऱ्हाडीमध्ये आहे. ते आता सिद्ध झालंय. ते साहित्यातून सिद्ध झालं, ते अभिनयातून सिद्ध झालं, ते वक्तृत्वातून सिद्ध झालं, ते लिखाणातून सिद्ध झालं. अशी ही वऱ्हाडी किती समृद्ध आहे तर साहित्यात असं म्हणतात की साहित्यात जिवंत मानवाचे वर्णन करायला बोली इतकं जिवंत साधन दुसरं कोणतंही नाही. जी आपण मुळात बोली तिलाच मायबोली असं म्हणतात. माझी आई जी भाषा बोलते ती भाषा, तिची तंत्र, तिचं शास्त्र आत्मसात करून शिकायला वेळ लागेल, परंतु जी आईच्या तोंडून माझ्या कानावर येते, तिच्या सहवासातून माझ्या कानावरती सतत येत असते, तिला शिकायला ह्या बाकीच्या गोष्टींची गरज लागत नाही. आणि म्हणूनच आज वऱ्हाडीला साहित्य क्षेत्रामध्ये जो काही सन्मान मिळाला आहे त्यासाठी त्या वऱ्हाडीमधला असलेली नजाकत, नाजूकपणा, कनवाळूपणा, कोवळेपणा, मोहक मार्दव ही तिची वैशिष्ट्य आहेत वऱ्हाडीच्या बोलीची. ती अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून आपल्या साहित्य कृतींमध्ये पेरली आणि म्हणून या वऱ्हाडी बोलीचं हे वेगळेपण आहे. सुप्रसिद्ध भाषातज्ञ सुरेश डोळके साहेब असं म्हणतात की वऱ्हाड हेच मराठीचं माहेरघर आहे. म्हणजे याच्यावरती नंतरच्या काळात अनेक चर्चा किंवा विचार विनिमय झालेला आहे, तो आताही होतो. परंतु ग्रंथ निर्मितीच्या संदर्भातले जे काही पुरावे पुरातन काळापासून आहेत त्यामुळे म्हणजे अगदी महानुभाव पंथाचे हे ज्या ग्रंथांचे उदाहरणं अगोदर आपल्या समोर ठेवले तर त्यामधून मराठीचा जन्म इथे झाला वऱ्हाडात, तिचे संगोपन इथल्या ग्रंथकारांनी केलं. मराठीच्या आद्य काळामध्ये सुरुवातीच्या काळात वऱ्हाड हेच मराठी ग्रंथांच्या निर्मितीचं मुख्य केंद्र होतं असं त्यांनी डोळके सरांनी लिहून ठेवलंय. तर एवढी ताकद आमच्या या वऱ्हाडी भाषेची आहे. वऱ्हाडीचं वैशिष्ट्य कोणतं तर वऱ्हाडीचं वैशिष्ट्य तिच्या उच्चारांमध्ये आहे, तिच्या विशिष्ट लकबीमध्ये आहे, ते बोलण्याच्या लयीमध्ये आहे आणि म्हणूनच ही वऱ्हाडी वेगवेगळ्या स्तरांवरून आपल्या सर्वांच्या भेटीला येत असते आणि ती आपल्याला हवीहवीशी वाटत असते. वऱ्हाडी भाषेमध्ये पुढच्या काळात जी काही साहित्य निर्मिती नंतरच्या काळामध्ये झाली म्हणजे 13व्या शतकात महानुभाव पंथाचं जे साहित्य झालं तिथे वऱ्हाडीचा उगम, तिथून वऱ्हाडी जी पुढे आली त्यानंतरच्या काळामध्ये वऱ्हाडीचा साहित्यिक प्रवास हा या पद्धतीनं पुढे आपल्याला दिसेल. 13व्या शतकापासून लीळा चरित्र 1278 मध्ये गोविंद प्रभूंचं चरित्र, दृष्टांत पाठ, स्मृतिस्थळ, महादेवीचे धवळे, नंतर 19व्या शतकामध्ये पानसरा गोरे यांचे बोबडे बोल आणि सुगी आणि जनपद गीते असे त्यांचे 2 ग्रंथ, त्यामध्ये वऱ्हाडी. वाकरू चोरघडे सरांचे 11 कथा संग्रह, प्रमाण भाषेतील कथा लेखनाला वऱ्हाडी संवादांची जोड पहिल्यांदा
चोरगडे सरांनी दिली आणि मग ते कथालेखन लोकांच्या पसंतीस, वाचकांच्या पसंतीस उतरू लागलं. पद्मश्री बी कोलते सरांची लव्हाळी नावाचा कविता संग्रह 1932 मध्ये त्याच्यामध्ये वऱ्हाडी कवितेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आले आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे मौखिक साहित्य जे होतं त्यामध्ये आवर्जून त्यावेळेस नाव घ्यावं लागेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने. या भजनांच्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती करत असताना की मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशानं भेटायचा नाही रे, अशी गावागावात बोलणाऱ्या लोकांची भाषा लयबद्ध रीतीने भजनांच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जाते. त्यावेळेला ती वऱ्हाडी प्रबोधनाची झाली आणि सगळ्यात मोठी वऱ्हाडीची जी लोकांच्या पर्यंत लोकांची मान्यता भेटण्याचं जे माध्यम झालं ते म्हणजे लोकशिक्षक संत गाडगेबाबांचं कीर्तन. माय बाप हो, पैसा नाही म्हणान तर जेवणाचं ताट मोळा, घरावरचे कौल हिका, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, युवायाले पावनचार करू नका, धकू द्या पण लेकरायले शिकवल्या बगर राहू नका, असा आवाज हजारो लोकांच्या गर्दीत ज्या वेळेला असा पसरत होता आणि असे ते बोलत होते त्यावेळेला सगळं विसरून त्या कीर्तनामध्ये देवकीनंदन गोपालाच्या तालावरती अख्खा जनसमुदाय डोलत होता. गोनी दांडेकरांनी हे सगळं साहित्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर बाबांनी त्या काळात बोललेले संवाद जसेच्या तसे जिवंतपणाने लेखणीतून उभे करण्याचं काम गोनी दांडेकरांनी केलेलं आहे. आणि ही प्रबोधनाची वऱ्हाडी आहे. वऱ्हाडीला खऱ्या अर्थानं जर ती सामान्य लोकांची भाषा, ती प्रबोधनाची भाषा, ती जिव्हाळ्याची भाषा ही लोकशिक्षक संत गाडगेबाबांच्या कीर्तनाच्या माध्यमातून झाली की त्यांनी अतिशय सोप्या आणि दररोज घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान, जीवन व्यवहार, जीवन शिक्षण लोकांच्या समोर ठेवलं आणि मग हा संपूर्ण भाग आपल्या सर्वांच्या समोर आला. स्वातंत्र्योत्तर काळामधलं वऱ्हाडी साहित्य आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, ज्याची सुरुवात शरदचंद्र सिन्हांसारख्या माणसांनी त्यांचं साहित्य जे आहे ते आपल्याला या सगळ्या मंडळींचं उपलब्ध आहे, ते आपण वाचावं, ही वऱ्हाडी समृद्ध करण्याचं काम या मंडळींनी पुढच्या काळामध्ये केलं आहे. ही खूप मोठी यादी आहे. शरदचंद्र सिन्हा, बाजीराव पाटील, उद्धव शेळके, गोनी दांडेकर, केशव मेश्राम यांच्यापासून तर अगदी अलीकडच्या काळापर्यंतची ही वऱ्हाडीमध्ये आपली साहित्य सेवा करणारी मंडळी, यांच्याशिवाय सुद्धा हजारोच्या संख्येनं आज वऱ्हाडीमधून लिहिते हात वऱ्हाडामध्ये आणि वऱ्हाडाच्या बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर विठ्ठल वाघांनी तर या वऱ्हाडीला भाषाशास्त्रीय पैलूच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचं काम केलं. अनेक संशोधकांनी या भाषेची पाळमुळं, या बोलीची पाळमुळे लोकांच्या समोर आणण्यासाठी खूप मोठी मेहनत केली आहे पुढच्या काळामध्ये. आणि मग अगदी वऱ्हाडामध्ये ज्या काही परंपरा चालतात, म्हणजे वऱ्हाड हा प्रांत फक्त बोलीमुळे वऱ्हाड नाही तर वऱ्हाडची जी संस्कृती आहे ते संस्कृतीमध्ये सुद्धा या वऱ्हाडी बोलीची एक महत्वाचं तिचं स्थान आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं की इकडे जे काही सण आणि उत्सव साजरे होतात त्याच्याशी सुद्धा बोलीचा संबंध जोडला गेलेला आहे. म्हणजे वऱ्हाडीमध्ये आपण इकडे काय काय होते तर भुलाबाईचे गाणे, म्हणजे हे भुलाबाईचे गाणे म्हणजे वऱ्हाडातल्या जे काही सांस्कृतिक उत्सव आहेत त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि ते वर्षानुवर्ष मुखोद्गत गावातल्या मुलींच्या, तरुण मुलींच्या, आया बहिणींच्या ते पाठ होते आणि मग ते कुठेतरी पुस्तक रूपानं यायला लागले. हे भुलाबाईचे गाणे वऱ्हाडी भाषेचं एक शक्तीस्थळ आहे. आपे दूध तापे त्यावर पिवी साय, लेकी भुलाबाई बिंदी लेऊन जाय, अशा भुलाबाईचे गाणे. अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होता अडकीता, भुलाबाईले पोरगा झाला नाव ठेवा दत्ता, असे यमक जुळवणारे आणि वऱ्हाडी भाषेची अशी लयबद्धता या भुलाबाईंच्या गाण्यामधून येते. पोळ्याला गावोगावी पोळ्याच्या दिवशी आपल्या बैलांची पूजा करणारा शेतकरी सजून नटून थटून बैलाला पोळ्यात उभं केल्यानंतर तिथे त्या ऋषभराजाच्या सन्मानार्थ गीत गाणे म्हणतो, झडत्या म्हणतात त्याला अमरावती यवतमाळ परिसरामध्ये. तर ते सुद्धा एक वऱ्हाडीचं शक्तीस्थळ आहे. त्या झडत्या नंतर भजन संस्कृती आहे वऱ्हाडामध्ये. या वऱ्हाडामधल्या भजन संस्कृतीला सुद्धा वऱ्हाडी बोलीचा खूप मोठा आधार आहे. ढोलाचं भजन, त्याच्यानंतर ढंढार, त्यालाच गंड्यार असं म्हणतात, नंतर
गुरुदेव सेवा मंडळाचे गावोगावी असणारे भजनी मंडळी, यामध्ये वऱ्हाडी बोलीतून महाराजांचे अनेक भजन वऱ्हाडी बोलीमधून आहेत. सांप्रदायिक भजन, नवरात्र उत्सवामध्ये जागरण होतात. महिला मंडळी माळी पौर्णिमेला जे खेळणं, गाणे म्हणणे, याच्यामध्ये हे सगळे हे असतात. श्रावण महिन्यातल्या पोथ्या, वऱ्हाडची ती संस्कृती आहे. त्यानंतर कार्तिक महिन्यातला काकडा हा उत्सव वऱ्हाडातला आहे. नंतर होळीच्या बोंबा, होय माय असं कसं केलं, समोरच्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला भूतानं नेलं, अशा पद्धतीनं त्यालाही एक प्रकारची लयबद्धता आहे. म्हणजे वऱ्हाडी ही संस्कृती, म्हणजे वऱ्हाडात राहणारा हा मोठ्या संख्येनं शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, त्याचं जीवन त्या काळ्या आईशी जोडलं गेलेलं आहे. आणि त्या काळ्या आईच्या सानिध्यातलं सगळे सुख दुःख ह्या वऱ्हाडी बोलीनं अगदी चपखलपणे आपल्या सर्वांच्या समोर ठेवले आहे. वऱ्हाडीचं सगळ्यात तिची बाजू किंवा तिचं महत्व आपल्या समोर, तिच्यातल्या ते जे वेगळेपण आहे ते उच्चारांचं आहे. त्या उच्चारांच्या वेगळेपणातून तिच्यातल्या मार्दव आहे, तिच्यातला गोडवा आहे, हा सगळा त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येत असतो. याच्यामध्ये ही जी साहित्यिक मंडळी आहे, यांच्या अनेकांच्या साहित्यकृती अजरामर आहेत. म्हणजे पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया नावाची कादंबरी, जिनं अनेक वर्ष अजूनही ती वऱ्हाडी, दर्जेदार वऱ्हाडी साहित्य, अस्सल वऱ्हाडी साहित्य म्हणून लोकांच्या मनावरती ती राज्य करते. आणि वऱ्हाडीची नजाकत काय असते, मी याच्यातल्या 4 ओळी फक्त बोरकर सरांच्या याच्यामधल्या आपल्या समोर ठेवतो. 2 ग्रामीण भागातल्या 2 महिलांचा, म्हणजे त्यांची आई, नायकाची, लेखकाची आई, आणि त्यांच्या घरी आलेली पाहुणी, यांच्यामधला संवाद, त्या वऱ्हाडीचा गोडवा आपल्या सर्वांच्या समोर ठेवेल. काऊन की या पाहुण्यांचा आवाज इथला बंदा रुपयावानी खनान होता की माय चित आईच्या मैफलीतच रुंगय रुंगय करायला लागलं. भल्ले चिडी आणतात माय मले हे बया दाटून, आता खाणं झालं, पेणं झालं तर उग्या मुग्या ख्याव का नाही, तर नाही, निरा मांग 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 मला निचन मनानं कोणाशी 2 गोष्टी नाही करू देत. तर मग मी काय सांगत होते तुम्हाला, तर माझ्या सासूची गोष्ट. भल्ला सासरवास माय, मला हे पोरग व्हायलो, पहिली पोरगी झाली ना मला, तर आमची बुडी बोलता बोलता निरा टाले टोले दे याच्या त्याच्यावर. आता पोरग होणं का आपल्या हाती आहे, सांगा माय. वर अभयाकडे हात जोडून तो दिन ते गोळ करून घ्या. पण नाही, आमच्या बुडीचा स्वभाव कुयट होता. लग्न लागल्यावर 3ऱ्याच दिवशी मला म्हणे की तुम्ही हे नाही दिलं आणि ते नाही दिलं. आता बैठकीत माणसाच्या देण्या घेण्याच्या काय गोष्टी झाल्या त्या का बायाले माहीत असतात, त्या माणसाले माहीत. बायाले माहीत नसते काय यातलं काही, तर सांगा मला. यावर आई म्हणते नाही माहीत. ह्या ओसरीत घरात चालणाऱ्या गोष्टी ह्या जेव्हा साहित्य कृतीमध्ये यायला लागल्या, त्यावेळेला वऱ्हाडीची गोडी प्रस्थापित आणि इतर साहित्य समीक्षक, साहित्य वाचणारे यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या. हे स्वातंत्र्योत्तर काळातलं, याच्यामध्ये अनेक लोक अजूनही आहेत लिहिणारे. तर वऱ्हाडीला साहित्य क्षेत्रातली राजमान्यता आपल्या सर्वांना माहित आहे की 12 मास सारखी कादंबरी आहे, ज्या साहित्य कृतीला राष्ट्रीय स्तरावरती गौरवण्यात आलं. रमेश इंगळे उतरातकरांची निशाणी डावा अंगठा आहे. डॉक्टर विठ्ठल वाघ सरांची डेबू नावाची कादंबरी आहे. त्यांचा तिफन हा कविता संग्रह, आणि तिफन या कवितेनं तर अजूनही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावर एक कायमस्वरूपी गारूड केलेला आहे. अशा कितीतरी साहित्य कृती या वऱ्हाडीच्या आहेत आणि अजूनही तो प्रवास असाच पुढे सुरू आहे. आता वऱ्हाडीचं नंतरच्या काळात भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून की ही वऱ्हाडी सांगतात व हे शब्द तुमच्याकडे आहेत, या शब्दांचे अर्थ नाहीत, तर मग याच्यावर या शास्त्रीय दृष्टिकोनातून काही झालं का, तर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला साहित्य निर्मिती वऱ्हाडीमध्ये स्वतंत्ररित्या व्हायला लागली, अस्सल वऱ्हाडीमध्ये कथासंग्रह, कादंबऱ्या, कविता संग्रह, एवढंच काय तर नंतरच्या काळामध्ये गझल हे सुद्धा वऱ्हाडीमध्ये यायला लागलं. आणि मग नव्यानं वऱ्हाडी लिहिणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ह्या गोष्टी काही मार्गदर्शक व्हाव्यात. एखाद्या प्रमाण भाषेतील शब्दाला पर्यायी वऱ्हाडी शब्द चपखल बसणारा तिथे मिळावा, यासाठी हे प्रयत्न मान्यवरांनी केलेले आहेत. 1974ला वर्ध्याच्या देवीदास सोटे सरांनी वैदर्भी बोलीचा शब्दकोश, हा मर्यादित नव्हता, हा फक्त वऱ्हाडीचा नव्हता, हा नागपुरी बोलीपासून तर अगदी वऱ्हाडीमध्ये असा मिश्रित स्वरूपाचा शब्दकोश त्यांनी पहिल्यांदा 1974ला तयार केला.
त्यानंतरच्या काळामध्ये वऱ्हाडी नव्यानं लिहिणाऱ्या लोकांसाठी वऱ्हाडधन नावाचा शब्दकोश अकोल्याचे सुप्रसिद्ध कवी आणि वऱ्हाडी साहित्यिक शिवलिंग काटेकर यांनी वऱ्हाडधन नावाचा एक शब्दकोश लिहिलेला आहे, ज्यामध्ये 6000 वऱ्हाडी शब्दांचे प्रमाण भाषेत अर्थ दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही वाक्प्रचार सुद्धा आहेत. आणि आता यावर्षीच मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते हे 2 वऱ्हाडी शब्दकोश, नंतर वऱ्हाडी म्हणी आणि वऱ्हाडी वाक्प्रचार अशा 4 वऱ्हाडी ग्रंथांचा ग्रंथ रसिकांच्या सेवेमध्ये ते समर्पित करण्यात आले. वऱ्हाडी शब्दकोश भाग 1 प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल वाघ सर आणि त्यांना सहाय्यक म्हणून डॉक्टर रावसाहेब काळे यांनी खूप मेहनतीनं हा वऱ्हाडी शब्दकोश लिहिलेला आहे. भाग 1, भाग 2 आणि वऱ्हाडी म्हणी आणि वऱ्हाडी वाक्प्रचार असे ते 4ही ग्रंथ साहित्य संस्कृती मंडळाने यावर्षी प्रकाशित केले. हे शब्दकोश नव्यानं वऱ्हाडी लिहू इच्छिणाऱ्या किंवा वऱ्हाडीतलं जे काही सौंदर्य स्थळ आहेत ते शोधण्याची ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे, जिज्ञासा आहे, या सगळ्यांसाठी ते निश्चितच सहाय्यक ठरतील. संशोधन प्रकारातून सुद्धा वऱ्हाडीवर अनेक प्रकारचं लिखाण केलं गेलेलं आहे. तर हे सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर उपलब्ध आहे. आता भाषाशास्त्राच्या अंगाने लेखन व व्याकरणाची वैशिष्ट्ये. वऱ्हाडी भाषेचं भाषाशास्त्राच्या अंगानं लेखन कुठे महत्वाचं आहे ते तर डॉक्टर रावसाहेब काळे अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास भाग 1 या नावाचा एक ग्रंथ लिहिलाय आणि भाषाशास्त्राच्या अंगानं या वऱ्हाडीची वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवली. यांच्या अगोदर माननीय डॉक्टर विठ्ठल वाघ सरांनी वऱ्हाडी बोली आणि इतिहास हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. डॉक्टर वाघांनी या वऱ्हाडीच्या संवर्धनासाठी जेवढे प्रयत्न केले ते निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहेत. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, अनेक लोकांना त्याची माहिती असेल, वऱ्हाडी म्हणींचा संग्रह करण्यासाठी डॉक्टर वाघ सरांनी पदयात्रा केली. अक्षरशः गावोगावी ते फिरले. दिवसभर त्या गावामध्ये थांबायचं, लोकांच्या सोबत शेतात काम करणाऱ्या लोकांसोबत तिथे चर्चा करायची, गावातल्या घरी बोलणाऱ्या बाजारातली चर्चा, दुकानातली चर्चा आणि त्याच्यातून ते टिपत जायचं आणि संध्याकाळी त्या गावामध्ये कवी संमेलन वऱ्हाडीचा जागर करायचा आणि पुढे जायचं. असं करत करत त्यांनी खूप मोठं संकलन केलं. अनेक लोकांशी संपर्क करून त्यांच्या संग्रहातल्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांकडून, आजी आजोबांकडून जे काही शब्द म्हणी त्यांचं संकलन केलं आणि नंतर तो वऱ्हाडी म्हणींचा एक खूप मोठं संकलन डॉक्टर वाघ सरांच्या पुढाकारातून ते पूर्णत्वास गेलं. वऱ्हाड बोली आणि इतिहास हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास भाग 1 डॉक्टर रावसाहेब काळेंचा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये व्याकरणाच्या दृष्टीनं वऱ्हाडी भाषेची वैशिष्ट्य त्यांनी नोंदवलेली आहे. स्क्रीनवर जे आहे ते कदाचित पुसट दिसत असेल तर या वऱ्हाडी भाषेची व्याकरण दृष्ट्या काही वैशिष्ट्य असे आहेत की पहिला त्याच्यामधलं एक उदाहरण म्हणून सांगतो, पूर्ण आपल्याला घेता येणार नाही. विभक्तीचा जो प्रकार आहे द्वितीया, सलाते सलानाते, तर वऱ्हाडीमध्ये द्वितीय विभक्ती ही ला कधीच होत नाही, ती ले होत असते. म्हणजे गावाला चाललो असं प्रमाण भाषेत, आमच्या इकडे गावाला चाललो, कायले गेलता, ले, लाचा ले. त्यानंतर काही अक्षरांचं रूपांतर विशिष्ट अक्षरांमध्ये होते, ते सुद्धा त्याचं वैशिष्ट्य. उदाहरणार्थ ळचा य होतो, ळ. काळा हा प्रमाण म्हणत नाहीत, तो काया. नंतर त्याचाच ळचा य आणि ळचा व. कोवळा, कोवळा हा शब्द आहे तो कव्वा वऱ्हाडीमध्ये. म्हणजे एकदम असं म्हणा की शॉर्टकट, वेळेचा आणि लांबण लावण्याचा प्रकार एकदम कमी करणे आणि इथं त्याला शॉर्टकट मध्ये नेणे. नंतर ळला विलांटी असली तर तो ई आपोआप होऊन जातो, म्हणजे साळी साई, काळी काई या पद्धतीनं. नंतर डचा सरळ सरळ ळ मोठ्या प्रमाणात होत असतो, म्हणजे साडी. ते वऱ्हाडातली आमची माय बहीण
साडीला साडी असं तोंड भरून कधी ती साडीच म्हणेल, साडी. करडी, शेतात एक तेलबीचा प्रकार आहे, तेलबियाचं पीक आहे करडी. ते करडी म्हटलं की ते अशा डोळे वाचून आमच्याकडे पाहतील. ते कळली असते आमच्याकडे वावरात पेरायची, कळली. नंतर ओचा व होतो आणि ड चा ळ म्हणजे ओसाड माळरान असं आपण म्हणतो, ते वसाड, ओसाड वसाड अशा पद्धतीनं. नंतर वीचा शॉर्टकट ई म्हणजे विचार करत होतो असं नाही, विचार करून राहिलो. चा इतका शॉर्टकट की 3 अक्षराचा शब्द 2च अक्षरात, वचा ई करून इस्तो. नावामध्ये हा शॉर्टकट आम्ही एकदम अभिमानानं वापरतो. विलास असं तोंड भरून म्हटल्यापेक्षा इलास असं म्हणायला आम्हाला खूप चांगलं वाटतं. ही वऱ्हाडीची वैशिष्ट्य आहेत. तर हे व्याकरणदृष्ट्या घेतलं आहे. त्यानंतर वऱ्हाडीनं इंग्रजीला सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनानं स्वीकारून टाकलं. काय राजू आज घरी गमूनच नाही राहिलं, लय बोर होऊन राहिलं. हा बोर शब्द बोअर इंग्रजीतला बोर एकदम सहजरित्या वऱ्हाडीनं स्वीकारला. क्रिकेटची मॅच पाहता पाहता त्या क्रिकेटमधली इंग्रजी कधी वऱ्हाडी होते आम्हाला समजत. काय राजा एवढ्या लवकर आउट झालेले कसे की धडाधड 5-6 विकेटा चालल्या गेल्या. म्हणजे विकेटचं अनेक वचन विकेटा असं इकडे वऱ्हाडीमध्ये होत असते. हे इंग्रजी सुद्धा तेवढीच घेतली. नंतर काही शब्द तर पर्टिक्युलर असे बोलण्यातून ते इतके काय म्हणतात त्याला वऱ्हाडले झाले की ते वऱ्हाडीचेच आहेत की काय असं वाटतात. म्हणजे जत्रीत टुरिंग टॉकीज आली, सिनेमा पाहायला गेलो होतो, तो सिनेमाचा शिन्मा टुरिंग हे कायमस्वरूपी टुरिंग आता तो शब्द कमी झाला काळाच्या ओघात. नाही तर पहिले कार ज्या होत्या त्यांना टुरिंग म्हणून. त्याच्यानंतर क्लिप, क्लिपला क्लिप, हुक, रेझर किंवा ब्लेड त्याला बिलेट, हे शब्द वऱ्हाडाच्या हक्काचे इंग्रजीतले झाले. आणि हिंदी तर वऱ्हाडचा जो उत्तर भाग आहे ज्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे तिकडे तर सर्रास हिंदी वऱ्हाडी मिक्स चालत असते. आणि जपकट, चापलुसी, गलतफहमी असे सरळ सरळ इंग्रजी आणि हिंदीतले वऱ्हाडीमध्ये ते येऊन स्थायिक झाले. म्हणजे त्यांनी इकडे घरं केले त्या शब्दांनी आणि त्यांना स्वीकारलं सुद्धा. वऱ्हाडीमधले वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत की जे शब्द इकडे आजूबाजूला गेल्यानंतर आपल्या कानावर सहसा पडत नाहीत. आणि माणूस आपल्याला काय कुठे चालला रे असं बोलणारा जर का दिसला तर 50 लोकांतून त्याचा आवाजाच्या दिशेने तो माणूस पाहू लागतो. अरे हा आपल्या कॅटेगरीतला दिसून राहिला, तिकडचा दिसून राहिला. ही भाषेची ओळख, ही वऱ्हाडीची जी लकब आहे ती आपल्याला या वऱ्हाडी शब्दांच्या वैशिष्ट्यामध्ये, म्हणून भाषाशास्त्रीय आणि व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा ह्या भाषेचं महत्व आहे. वैशिष्ट्यपूर्ण शब्द ठेवतो मी. उदाहरणार्थ कायनी, कहाणी हा शब्द असा ना म्हणतात कायनी, कायनी सांगणं बाईला 2 बायांमधला संवाद. परभायत्या परस्पर, शिवाळून म्हणजे शिवाळून गेलो, कुत्र शिवळला अंगावर. पर्पज, पर्पज म्हणजे भेदभाव. अलप, मुदई. सुनेला पर्यायी शब्द आहे सून, मुलाची पत्नी सून, त्याला पर्यायी शब्द वऱ्हाडीतला वायरी. खेड्यातली सासू तिच्या सुनेला वायरीच म्हणते. फळ्या म्हणजे बैलगाडीचा एक भाग आहे. नंतर तलाठी आमच्याकडे पांडेबा असतो कायमस्वरूपी. सूर्यातय, सूर्यातय म्हणजे पूर्व दिशेकडे. झिट्या म्हणजे केस, लांब केस. वयन, टेंभलणे, दुष्पर्णी, चुनाऊ, तागडं, तराजू. गिदाळा कचरा, पोतिरा, झावा, सायळ, सायळ म्हणजे ज्याला पार्टनरशिप. गिदाळा, झावा, सायळ. फेंगळा म्हणजे लंगडत चालणारा. भेरका, मुंदी, अंगठी, अंगठीला मुंदी. भटगोये, रासोंडा, सईगाई, थुत्तर, चगदय, गाजरा, फुरसांड. चिमकोळा, चिमटा, आमच्याकडे चिमकोळा होते. असे अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतील. वऱ्हाडी संवाद ज्या वेळेला आपल्या कानावरती महत्व आपल्या आणि त्याची शक्तीस्थळ आपल्या कानावरती येत असतात.
हे संवाद सहज होतात. आणि आता मूळ वऱ्हाडी शब्द म्हणजे जुने वऱ्हाडी शब्द जरी आता काळाच्या ओघात त्यांची जागा नवीन शब्दांनी जरी घेतली असली तरी वऱ्हाडीची जी काही लकब आहे, जी काही जो हेल काढणे किंवा जे जोर देऊन बोलणे हा जो भाग आहे, हा भाग तो कायमच आहे. तो अलीकडच्या शब्दांमध्ये जरी असला तरी तो कायमच आहे. इतर भाषांशी असलेला संबंध लिपी आणि उच्चार पद्धती या मुद्द्यावरती पुढे जाऊया आपण. तर इतर भाषांशी काय संबंध आहे? वऱ्हाडचा विस्तार उत्तर दक्षिण आपण जर का पाहिला तर उत्तरेकडे मध्य प्रदेशाची सीमा आहे आणि दक्षिणेकडे काही भागामध्ये मराठवाडा, काही भागामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा भाग जो आहे तो वणी, तिकडे चंद्रपूर आणि नंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे अशा पद्धतीचा, नंतर वर्धा जिल्ह्याची सीमा, असं त्या सीमावर्ती भागांमध्ये तिथल्या बोली भाषा ह्या वऱ्हाडीच्या भगिनी झालेल्या आहेत. म्हणजे उत्तरेकडे मध्य प्रदेशातली हिंदी वऱ्हाडीमध्ये सहभागी झालेली आहे. दक्षिणेकडे मराठवाडी बोली आणि तेलुगू. आमच्या बुलढाणा जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे, मोताळा, मलकापूर, त्याला खानदेशची, जळगाव जिल्ह्याची सीमा लागून आहे. तिकडे बहिणाबाईंची खानदेशी वऱ्हाडीच्या हातात हात घालून चालते, ते एक मोहक रूप वऱ्हाडीला इकडे आपल्याला बघायला मिळते. पूर्वेकडे नागपुरी, चालला काबे, बेचा जास्तीत जास्त उच्चार नागपूर साईडला, तो तिकडे. झाडीपट्टी बोली जी आहे ती त्या सीमावर्ती भागात तिचा प्रभाव आढळतो, म्हणजे यवतमाळचा, चंद्रपूर जिल्ह्याचा जो भाग आहे तो. तर असं इतर ह्या बोलींशी तिचा संबंध आहे. इंग्रजी आणि हिंदी कशी त्याच्यामध्ये सहभागी झाली हे आपण अगोदरच त्यावर चर्चा केली. आणि अस्सल वऱ्हाडी मी पहिल्या उत्तरेकडून वाहणारी पूर्णा नदी म्हणजे वऱ्हाडाचं दैवत. त्या पूर्णा मायवरच वऱ्हाडाचं संपूर्ण अर्थकारण आणि राजकारण, समाजकारण हे सगळं त्या पूर्णा माय केंद्रस्थानी आहे वऱ्हाडच्या. म्हणून वऱ्हाड बोली ही पूर्णा मायच्या काठावरची, पूर्णा मायच्या आजूबाजूचा भाग हा वऱ्हाड बोलीची असं म्हणू आपण राजधानी. पूर्णा काठ म्हणजे अस्सल वऱ्हाडी पट्टा. साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे वऱ्हाडी या बोलीसाठी स्वतंत्र अशी लिपी नाही. जशी मराठी देवनागरीमध्ये लिहिल्या जाते तशी वऱ्हाडी सुद्धा देवनागरीमध्येच लिहिल्या जाते आणि त्यातूनच या वऱ्हाडी भाषेचा गोडवा सर्वसामान्यांपर्यंत तो पोहोचवला जातो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेतील 39 भाषांची नोंद ग्रियर्सनने 1905 मध्ये लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या उपक्रमाअंतर्गत केली. त्याच्यामध्ये 39 मराठीच्या बोलींची नोंद केली आहे. त्यापैकी एक वऱ्हाडी आहे. वऱ्हाडी बोलीतील उच्चार हे तिचे शक्तिस्थळ आहे, म्हणजे शब्दांचे उच्चार, आरोह, अवरोह, भर, विशिष्ट शब्दांवर, नंतर हेल काढणे. म्हणजे आमच्या इकडे असं म्हणतात की बा एकदम असं तिवरल्यासारखं बोलणे, हिडगावल्यासारखं बोलणे. तर हा जो भाग आहे हे सुद्धा त्या वऱ्हाडीचं एक शक्तिस्थळ आहे. त्याशिवाय तो वऱ्हाडी माणूस समोरच्याला लक्षात येत नाही, हे त्या वऱ्हाडीचं वैशिष्ट्य आहे. ह्या त्या उल्लेखनीय बाबी आहेत. वऱ्हाडीच्या उच्चारांचा गोडवा आपल्यापर्यंत पोहोचवा म्हणून एक उतारा म्हटल्यापेक्षा संवाद माझ्याच ऑफ पिरियड मधला या निमित्तानं आपल्या समोर ठेवतो. शालेय धुईमाती योजना नावाचं एक आर्टिकल लिहिलं होतं वऱ्हाडी भाषेमध्ये, ते आपल्या समोर ठेवतो. लक्षात येईल संवादामधून वऱ्हाडी कशी आपल्या भेटीला येते. शाळेच्या कार्यालयात मुख्याध्यापक आपल्या खुर्चीवर बसलेले आहेत, आजूबाजूला 2 शिक्षक, 1 शिक्षिका बाहेर, असं वातावरण आहे. आणि जसे पत्र येऊन उपक्रम राबवायचं होतं तसं एक पत्र आलेलं असते आणि त्या पत्रानंतर संवाद सुरू आणि मुख्याध्यापक बोलायला सुरुवात करतात. अबे आता का जीव घेता म्हणा मास्तर लोकांचा, अदुगरचे कामं कमी झाले वाटतात का काय माहित. काय झालं भाऊसाहेब, आज घरी काही जांगडबुत्ता झाला का? राजो, तुम्हाला कधी बी निरा पांचट गोष्टी सुचतात गुरुजी. 2-4 रोज या खुर्चीवर बसून पहा, मग समजते कसं असतं. हे पत्र वाचा, आताच गेलं केप्रनं कशी भोंड येते मग समजेल. लय हिशोब करून राहिले होते ना, एक शिएल टाकले की 3 दिवस जमते, मग चिखलदऱ्याला जातो, येता येता साईच्या घरी मुक्काम करतो, लय रोजची भेट नाही. घ्या आता, वाचा हे प्रति. मुख्याध्यापक कंसात सर्व. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या प्राचीन रूढी, परंपरा, सण याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये परस्पर प्रेम सहकार्य वाढीस लागावे म्हणून पारंपरिक सण शाळेत साजरे करण्यासाठीचा प्रस्ताव विचाराधीन होता. यावर्षी धुलीवंदन हा सण प्रत्येक शाळेत मोठ्या आनंदाने साजरा केला जावा असा निर्णय घेण्यात आला असून
त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहील. जोडपत्रात दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करून तसा अहवाल या कार्यालयास. बस झालं, आता पुढे नका वाचू, माझा जीव मयमय करून राहिला. कसं करता मग भाऊसाहेब? आता मला तर लस बँड फसला राजो. आता काय करू साजरी शालेय धुईमाती योजना? तशी बी गरीबाच्या लेकराची शिक्षणाची धुईमाती चालूच आहे. बोलावा सगळ्याले. ते बाई कोणासंग बोलून राहिली तिकडे फोनवर. आपलं लक्ष नसलं की बातच बोटं फिरवणं चालू होतात राजा. आपण तर कावलं भाऊसाहेब. या पत्रात तर बेजास खतरनाक कार्यक्रम दिला राजो. त्या दोन्ही बायाले आणि त्या गुरुजीले तुम्हीच सांगा, दर कार्यक्रमात नुसत्या हालगो मालगो करतात. आता हे लय जबाबदारीचं काम आहे. कमी जास्त झालं ना तर आपलं गाव आहे डेंजर. 2-4 जण वाटच पाहून मास्तर लोक कधी सापडतात. मला तर टेन्शनच आलं. हा सर, पत्र वाचलंच असेल तुम्ही. आपल्याला शाळेत शालेय धुईमाती योजना साजरी करायची आहे. बाई, तुम्ही अध्यक्ष बाईले भेटा, उद्घाटन करायला या म्हणा. आणि तुम्ही आमाशक लवकर येजा. पुरी जोडून रांगोळ्या काढून घ्या लागतील. पाहुणे आणि पोट्टे शाळेत आल्यावर स्वागताचा कार्यक्रम पहिले, त्याच्यात धुईमातीचं महत्व या विषयावर तुम्हीच भाषण द्या. भाऊसाहेब, पण रंगायचं कसं हो? आपल्यालाच वर्गणी करावं लागेल काय? नाही, आपला साधील बंद व्हायला म्हणून विचारलं. तुम्हाला राजा कुठेही बी तोंड घालायची सवयच आहे. तुम्ही हे पत्र वाचलं का पुरं? हे 8 नंबरची सूचना वाचा. रंग पुरवठा परवानाधारक पुरवठादाराकडून विविध रंग सर्व शाळांना पुरवण्यात येतील. त्या रंगाचे वजन, दर्जा, सील, मुदत याबद्दलची खातरजमा अध्यक्षांच्या उपस्थितीत करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील. गरीबाचे लेकरं ज्या शाळेनं शिकतात त्या वजे बंद करायचा कार्यक्रम पक्का केला सहायचा. आता हे करा, असं काय ते करा असं सांगू गुरुजी हन्यास आणले. भाऊसाहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे तर एका दिवसाची योजना आहे. शालेय पोषण आहार योजना राबूनच राहिलो का नाही आपण? अरे हा आवाज गेला का? त्यांचं नेटवर्कचा इश्यू वाटतोय. हा, शिंगाडे सरांचा आवाज काहीतरी तांत्रिक अडचण आलेली दिसते. स्क्रीन फ्रीज झाली त्यांची, नेटवर्क इश्यू. जण प्राप्त दौंडेवाल्याला सांगा आणि एसएमसीच्या लोकायला लेखी देऊन पोच घ्या. राईट टाइम सुरू होईल म्हणा. पण भाऊसाहेब, सरपंच आणि पस सदस्य यायला सांगा लागेल ना. तुम्ही राजा सांगितलं तेवढंच करत जा ना. शिल्लक कायले बोलता? अजून काही सूचना आहेत का भाऊसाहेब? पोट्ट्याला बरोबर समजून सांगा. धुईमाती सुरू व्हायच्या आधी आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं, दर कार्यक्रमाला आपण पहिले प्रभात फेरी काढतो. या बारीनं तसं नाही, पहिले शाळेत धुईमातीचा कार्यक्रम होईल आणि मग प्रभात फेरी. सगळ्यात पुढे बँड, नाही तर डपळं, मग पाहुणे आणि सगळ्यात मागं पोट्टे. आपण पोट्ट्याच्या भोवताली राहायचा. कुची नाहीत काही. प्रभात फेरीत धुईमातीचे प्रेरणादायी नारे द्यायचे आहेत. त्याची प्रॅक्टिस घ्यायचा बाई. सरावासाठी काही नारे सांगतो ते लिहून घ्या. होई रे होई पूर्णाची पोई, होय माय असं कसं केलं, पण रंग दे रंग बरसे हे गाणं. हेच नारे आणि हेच गाणं झालं पाहिजे. नाही तर आपल्या पोट्ट्याला दुसरेच नारे द्यायची सवय आहे. बरं भाऊसाहेब, मला जरा असं लवकर जाऊ देसान काय? नाही म्हटलं, तुम्ही येताच काय गुरु? पर्यवेक्षण यंत्रणेतील केप्र विय गशीय शालेय धुईमाती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची खात्री करून घेण्यासाठी भेट देईल. कोणी साहेब आला की हेडमास्तर म्हणून माल्या घरावर गोटे. उन्हाळ्याच्या सुट्टीत जा साईच्या घरी, नाही तर घ्या बोलावून इकडे धुईमातीले. अशी ही शालेय धुईमाती योजना आहे. वऱ्हाडी बोलीचा जो बाज आहे तो तिच्या उच्चारात आहे. फार वऱ्हाडीचे अस्सल जुने शब्द जरी आले नाहीत तरी त्याला जी लकब प्राप्त झालेली आहे ते वऱ्हाडीचं शक्तिस्थळ आहे. ते वऱ्हाडीमध्ये अजूनही आपल्या सर्वांच्या समोर या माध्यमातून ते येते. भाषिक वैशिष्ट्य काय तर वऱ्हाडी भाषेला स्वतंत्र शब्द भांडार आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे 6000 शब्दांचा हा शब्द वऱ्हाड आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. हे स्वतंत्र शब्द भांडार आहे वऱ्हाडीचं. विशिष्ट उच्चार शैली आहे जी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. त्यानंतर वऱ्हाडी भाषेची निरनिराळी रूपही आहेत. म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो की या 5 जिल्ह्याचा आपण जर का विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातल्या पश्चिमेकडच्या भागामध्ये वऱ्हाडी भाषेवरती खानदेशीचा प्रभाव आहे आणि त्यामुळे तिकडे ती भाषा बोलली जाते. बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटावर
वेगळी भाषा बोलली जाते. आणि बुलढाणा जिल्ह्याच्या घाटाखालचा जो भाग आहे तिकडे पूर्णा काठची अस्सल वऱ्हाडी जी आहे, अकोला वगैरे जिल्ह्यामध्ये जी बोलली जाते ती बोलली जाते. वाशिम जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये करून राहिला, जाऊन राहिला, वाशिम जिल्ह्यामध्ये करा लागला, जा लागला, अशा पद्धतीने बोलतात. भाषा वऱ्हाडीच आहे, परंतु तिची निरनिराळी रूप आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये कराचं आहे, जाचं आहे, खाचं आहे, असं बोलतात. अकोल्यामध्ये बुलढाण्याच्या घाटाखालच्या भागात कराचं आहे, जेवायला चाललो, खेळायला चाललो, अशा पद्धतीचे उच्चार करण्याची पद्धत आहे. यवतमाळ, अमरावती या भागामध्ये काही उच्चारांच्या बाबतीतला फरक आपल्या लक्षात येईल. जसं च चा उच्चार च, म्हणजे सरपंच हा शब्द अमरावती जिल्ह्यामध्ये सरपंच अशा पद्धतीनं तो वापरला जातो. तर ही बारीक बारीक जे फरक आहेत, परंतु ते वऱ्हाडी बोलीचेच रूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपल्या समोर येतात. आणि वऱ्हाडी वाक्प्रचार नावाचा हा स्क्रीनवर आपल्याला जो दिसतो, हे आपल्या सगळ्यांच्या समोर येते की वऱ्हाडीचे अनेक वाक्प्रचार आहेत की बोलता बोलता सहज वऱ्हाडीच्या म्हणी आणि वाक्प्रचार लोकांच्या बोलण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. त्या वऱ्हाडी म्हणी आणि त्याच्यामधले काही वाक्प्रचार हे भाषेचं सौंदर्य आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध करतात. म्हणजे असं की बा मुयाभर इकडे का गांजरभर तिकडे, म्हणजे थोडंसं इकडे तिकडे झालं तर काही फरक पडत नाही. मानानं ना खाय तूप रोटी आणि खाली पडून उखळी चाटे, हे ह्या म्हणी आहेत काय की गोगलगाईच्या दुधाचं लोणी नसते निघत, म्हणजे कोणती गोष्ट कशी करावी या पद्धतीचं आहे. असं म्हणतात की हेला ना भाद्राव देवळा जोड आणि पंगत ना द्याव गोदरी जोड, ह्या म्हणी आहेत वऱ्हाडी भाषेमधल्या. दाढी वादीसाठी म्हैस कापून नाही, कोणाले कायची बोडखिले केसायचे, खाते कणगिले आणि गाते उरलेले. कणगी म्हणजे ज्याच्यात धान्य ठेवते ते, आणि उरला म्हणजे त्याच्यावरचं झाकण. निकसू निकसू खाय त्याच्या घाटीत केच जाय, म्हणजे जो जास्त तपासू घेतो त्यालाच कुठंतरी दगाफटका होण्याची म्हणजे जास्त शक्यता. दिवस गेला गोठी माठी आणि चांदण्यानं कापूस गोठी, म्हणजे ज्या वेळेस करायचं तेव्हा केलं नाही आणि भलत्याच वेळेला काम करणे. नखरा नखो बोटी आणि सुरत खापरकुटी, सकवार सई आणि बोरातली ऐ, मनात नाही नांदन पोवाळे बांधणं, हिडग्याले दिली गाय धावधाव गोठणावर जाय, सात्री पाहून पाय पसरले, साराई नाही घरी आणि नवऱ्या देखत पाणी भरी, काम करणाऱ्याले करम काठ्या आणि बसणाऱ्याले तूप रोट्या, येलाले दुःख ना वायकाले दुःख, ये ना मे आणि घमेला घेऊन पय, काम कवळीचं नाही रिकाम पण घडीचं नाही, गोठना माठ आणि धसमा कानात. असे कितीतरी वाक्प्रचार म्हणी हे वऱ्हाडीचं शक्तिस्थळ आहे, वऱ्हाडीचं वैशिष्ट्य आहे, वऱ्हाडीचं सौंदर्य आहे. ही निरनिराळी रूपं आपल्या सगळ्यांच्या समोर येतात. त्यानंतर आता ही वऱ्हाडी संस्कृती, वऱ्हाडी चळवळ जपण्यासाठी सध्या काय चालू आहे, हे वऱ्हाडी साहित्य तर आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आतापर्यंत जे प्रसिद्ध झालं ते आता खूप मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी लिहितायत लोक. वऱ्हाडीचं दर्जेदार साहित्य क्षेत्रामध्ये वाचकांकडून भरभरून प्रतिसाद पण मिळतो. आता सध्या वऱ्हाडीच्या संवर्धनासाठीच्या चळवळी, आपल्याला आश्चर्य वाटेल, सध्या सोशल मीडियाचा एक युग आहे. फेसबुक वऱ्हाडी कट्टा नावाचा एक फेसबुक समूह आहे, 15,000 सदस्य त्या फेसबुक ग्रुपवर आहेत. आणि याच्यामध्ये कोणी कोणाच्या अगोदर भेटलेलं ओळखीचं नव्हतं, पण वऱ्हाडीच्या प्रेमापायी हा एक ग्रुप तयार झाला 4-5 लोकांनी पुढे येऊन. आणि याच्यातून आता इतकं झालं की वऱ्हाडी बोलीचं संमेलन ही मंडळी, या मंडळीच्या माध्यमातून होते. प्रातिनिधिक स्वरूपाचा अस्सल वऱ्हाडी काव्यसंग्रह हा जिम्मक नावाचा हा या फेसबुक वऱ्हाडी कट्ट्यानं काढलेला, त्याच्यामध्ये सगळ्या वऱ्हाडी दर्जेदार रचना आहेत. आणि याचं सगळ्यात मोठं लिहित्या हातांना बळ देणे म्हणजे काय असते, तर दररोज फेसबुक समूहावर वऱ्हाडी स्तंभ लेखन असते. दररोज एक लेखक आपला स्तंभ घेऊन या फेसबुक समूहावर येतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच नावाचं एक साहित्यिक संस्था आहे, जी राज्यस्तरीय वऱ्हाडी साहित्य संमेलन घेते. आणि चिरांगण नावाचा दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी, ज्याच्यामध्ये पूर्ण वऱ्हाडी साहित्य समाविष्ट केलेलं असते. अखिल वैदर्भीय वऱ्हाडी साहित्य मंच हेही वऱ्हाडी साहित्य संमेलन घेतात राज्यस्तरीय. आणि विविध लेखनाच्या कार्यशाळा, कथा कशी लिहावी वऱ्हाडीची, कविता कशा लिहाव्यात, त्याच्यामधला व्याकरणाचा भाग कसा, त्याचे तंत्र कसे, हे सगळं करतात. प्रबोधनात वऱ्हाडीचा जागर, हे तर सिद्धच झालेलं आहे. लोकांकडून याला राजमान्यता मिळालेली आहे. स्क्रीनवर आपल्याला संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर या पिढीला घडवणारे महाराष्ट्र भूषण सप्तखंजिरे वाजत सत्यपाल महाराज आहेत. त्यांच्या एकंदरीत प्रबोधनाचं बळच वऱ्हाडी आहे.
त्यांच्या तोंडातून शब्द निघाल्याबरोबरच लोकांच्या मनाचा ठाव घेतला जातो. ती वऱ्हाडीची ताकद आहे. गाडगे बाबांनंतर हे आहे. तर चित्रपट, नाटक, टीव्ही मालिकांमधून वऱ्हाडी. 1977ला संत गाडगे बाबांच्या जीवनावरचा पहिला चित्रपट देवकी नंदन गोपाला डॉक्टर श्रीराम लागूंची प्रमुख भूमिका असलेला वऱ्हाडच्या मातीत तयार झाला. स्वर्गीय डॅडी देशमुखांनी त्या चित्रपटाची निर्मिती केली 1977ला. राजदत्त साहेबांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. चित्रपटात नंतरच्या काळामध्ये आता आपल्या सगळ्यांच्या समोर भारत गणेश पुरेंनी या वऱ्हाडीला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे बॉलिवूडमध्ये वऱ्हाडीला सोन्याचे दिवस आणण्यासाठी खूप मोठी कठोर परिश्रम भारत भाऊंनी केलेले आहेत आणि म्हणून आता काही वऱ्हाडीला तिथं पाय ठेवायला जागा मिळते आहे. प्राध्यापक तुकाराम बेडकर जे निर्माते अभिनेता आहेत, त्यांनी झरी नावाचा चित्रपट वऱ्हाडी यवतमाळच्या लोकजीवनावरचा तो निर्माण केला. नंतर गाडगे बाबांच्या जीवनावरचा डेब्यू चित्रपट शत्रुघ्न बेडकर त्याचे निर्माते आहेत, निलेश जळमकरांनी तो दिग्दर्शित केला. आणि आपल्याला आनंद वाटेल की अशोक मानकर सर जे उत्कृष्ट कथालेखक आहेत, त्यांची नाटकं, माकळ नावाचं नाटक जे मुंबईमधल्या नॉन वऱ्हाडी म्हणजे जे वऱ्हाडी नाहीत त्या मुलांनी अतिशय दर्जेदार रीतीनं आणि त्याला पुरस्कार मिळालेला, ते पूर्णपणे वऱ्हाडीमध्ये आहे. अशोक मानकर सरांचे कथासंग्रह हेमाडपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, त्यानंतर गचक अंधारी, हे सगळे कथासंग्रह अस्सल वऱ्हाडीमध्ये आहेत. ते संवाद लेखन करतात. विविध चित्रपट मालिकांचे संवाद लेखन अशोक मानकर सर अस्सल वऱ्हाडीमधून करतात. त्यानंतर पुढची श्रेय नामावली मोठी आहे. नरेंद्र इंगळे सर जे गुल्लेर नावाचं लोकमतमध्ये सदर लिहितात, तेही पटकथा आणि संवाद लिहितात. डॉक्टर विठ्ठल वाघांनी गीतं लिहिलेली आहेत. तिफन सारखं अजरामर गीत, ऍडव्होकेट अनंत खेळकर, किशोर बळी हे गीतकार आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आहेत. प्रवीण तिखे, अरविंद भोंडेसर, मिर्झा रफी अहमद बेग यांचा टीव्ही शो मध्ये हास्य सम्राट मध्ये सहभागी झालेली ही सगळी मंडळी आहे. आणि आमचे दयाराम निंबोळकर हे वऱ्हाडी रॅप, वऱ्हाडी जाहिरात यामध्ये ते काम करतात. अशा ह्या चळवळी चालू आहेत. वर्तमानपत्रांमध्ये वऱ्हाडामध्ये असलेल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वऱ्हाडी लिहिणाऱ्या साहित्यिकांना अतिशय मानाचं स्थान आहे. सगळ्या रविवारच्या पुरवण्यांमध्ये वऱ्हाडी कविता, गझल, कथा यांचा समावेश असतो. आणि अजिंक्य भारत नावाचा एक पेपर आहे, मला अतिशय आनंदाने या ठिकाणी नमूद करायचं आहे की त्यांनी दर रविवारी एक पूर्ण पान वऱ्हाडी कट्टा या नावाने राखीव ठेवलेला. त्याच्यावर फक्त वऱ्हाडी आणि वऱ्हाडीच असते पूर्ण. तर ह्या सगळ्या भाषेच्या आणि बोलीच्या संवर्धनासाठी काम करणारे हे हात पुढे आलेले आहेत आणि त्याच्यामधून हे सगळं सुरू आहे. आता वऱ्हाडी साहित्य जे अगोदर आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे स्वातंत्र्योत्तर काळामधील, म्हणजे गोनी दांडेकर सरांपासून तर अलीकडच्या काळापर्यंत आता वऱ्हाडी बोलीमध्ये दर्जेदार कादंबऱ्या, कथा, कविता, गझल, ललित लिहिणारे अनेक साहित्यिक आहेत. नावं घेत बसलं तर खूप मोठा वेळ इथे लागेल. खूप मोठी ती यादी आहे आणि दर्जेदार वऱ्हाडी साहित्य म्हणजे कथा लेखन या क्षेत्रामध्ये वऱ्हाडीनं जे लोक खूप दिवसापासून अनुभव या क्षेत्रामध्ये या फील्डमध्ये ज्यांनी प्राप्त केलेला आहे, ते इतरांना मार्गदर्शन करून अनेक हात आता कथालेखनाकडे वळवत आहेत. वऱ्हाडी कथालेखनाला अतिशय चांगले दिवस या निमित्तानं आलेले आहेत. त्यानंतर वऱ्हाडी कादंबरीचा प्रदेश आता समृद्ध होत आहे. तहान, बारोमास, निशाणी डावा अंगठा यापासून सुरू झालेला प्रवास, बाबाराव मुसळे सरांची हल्या हल्या दुधुदे, अशा अनेक साहित्य कृती आपल्याला सांगता येतील की ज्यांना वाचकांनी वऱ्हाडी लोकजीवन आपल्या साहित्याच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्यासाठी ही मंडळी लिहिते आहे, करत आहे. वऱ्हाडी कविता हा तर स्वतंत्र भाग आहे. स्वतंत्र वऱ्हाडी कवी संमेलन, स्वतंत्र वऱ्हाडी साहित्य संमेलन, ज्याच्यामध्ये वऱ्हाडीच, फक्त वऱ्हाडीच कथा, वऱ्हाडी कविता हेच सगळं होते. असे वऱ्हाडी साहित्य संमेलन व्हायला लागले, वऱ्हाडी कवी संमेलन व्हायला लागले. वऱ्हाडीच्या सोबत फक्त हास्य हा एकच रस नसून वऱ्हाडीमध्ये प्रेम आहे, वऱ्हाडीमध्ये वेदना आहे, वऱ्हाडीमध्ये सौंदर्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता लिहित्या हातांनी सिद्ध केलेल्या आहेत. हे लिहिणारे अनेक साहित्यिक आहेत आणि हे सगळे साहित्यिक आपल्याला त्यांची पुस्तकं, त्यांचे वर्तमानपत्र, त्यांची नियतकालिक, दिवाळी अंक
विविध समाज माध्यमे यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेऊ शकता, असं मला या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर ठेवायचं आहे. वऱ्हाडी बोली मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की खेड्यात राहणाऱ्या खेडवळ लोकांची ही बोली आहे फक्त, आणि त्यांनीच ती बोली बोलावी असं नाही. तर ही बोली राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रदेशातली बोली आहे, ही म्हणून ही शौर्याची आहे, ही प्रबोधनाची आहे. लोकशिक्षक गाडगेबाबांनी वऱ्हाडीच्या माध्यमातूनच लोकांच्या मेंदूवरची जळमट बाजूला केली. ही प्रबोधनाची भाषा, प्रबोधनाची बोली नंतरच्या काळामध्ये सत्यपाल महाराज यांच्यासारख्या समाज प्रबोधकांनी आणि अनेक वक्त्यांनी त्यांच्या बोलीच्या या वऱ्हाडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचले. तर ही शौर्याची, प्रबोधनाची, प्रेमाची आणि शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाची ही भाषा आहे, म्हणून त्यामध्ये वेदना आहे. आणि या वऱ्हाडीचं नातं काळ्या आई. वऱ्हाडी कवितांचे जे प्रदेश आहेत त्या कविता अजामर आहेत. काया मातीत मातीत तिफन चालते. डॉक्टर विठ्ठल वाघांची कविता प्रत्येक माणसाला, ज्यानं कधी शेतात पाय ठेवलेला नाही त्याला डोलायला लावणारी आहे, त्याला शेतात घेऊन त्या पेरणीचा सगळा अनुभव देणारी ताकद त्या वऱ्हाडीच्या कवितांमध्ये आहे. अशा अनेक कविता ह्या आलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये वऱ्हाडी नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की डॉक्टर विठ्ठल वाघ सर असतील, पुरुषोत्तम बोरकर सरांच्या याच मेड इन इंडिया मधला एक परिच्छेद 6वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेला आहे. अशोक पानकर सरांची गचकंधारी नावाची कथा, वऱ्हाडी कथा 7वीच्या बालभारतीमध्ये आलेली आहे. वऱ्हाडामधले अनेक म्हणजे लेखक, कवी यांना आता पाठ्यपुस्तकामध्ये स्थान मिळालेलं आहे. किशोरच्या माध्यमातून सुद्धा अनेक वऱ्हाडी लेखक, कवी त्यामध्ये लिहिते होऊ लागलेले आहेत. मुलांची ही तर आवडती बोली आहे. मुलांमध्ये त्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी शिक्षकांनी आपण आपलं त्यांच्यासोबत, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं अंतर कमी करण्याचं माध्यम जर का कोणतं असेल तर ती वऱ्हाडी बोली आहे. तुम्ही शिक्षक म्हणून जर वऱ्हाडीमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असाल तर ते विद्यार्थी स्वतःला एकदम आपल्या घरातलं कोणीतरी आपल्यासोबत बोलते अशा प्रकारचं ते हे होते. म्हणून ही वऱ्हाडी बोली या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जावी, आपल्या मनाचा ती ठाव घेते. त्यानंतर अगोदरच्या याच्यामधला एक मुद्दा आपल्यासमोर राहिला होता की जगभरात वऱ्हाडी बोलीचं स्थान, हा एक मुद्दा आलेला होता की विदेशातील वऱ्हाडी माणसाने आपली मायबोली जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. जे लोक वऱ्हाडातून इतर देशांमध्ये जाऊन स्थिर स्थावर झालेले आहेत त्यांनी तिथे हा वऱ्हाडीचा जागर सुरू ठेवलेला आहे. वऱ्हाडामधले नामवंत साहित्यिक कलाकार यांना तिकडे बोलवलं जाते. मग ते टीव्ही आर्टिस्ट किंवा सिनेमामध्ये काम करणारे कलाकार असतील किंवा साहित्यिक असतील किंवा स्टँडअप कॉमेडी करणारे शो असतील किंवा त्यांचं प्रकट वाचन करणारे साहित्यिक असतील, यांना तिथे बोलवलं जाऊन ते केलं जाते. त्यानंतर साहित्यिक चळवळीला या मंडळींचं पाठबळ असते. विदेशात राहणाऱ्या लोकांचं, वऱ्हाडी साहित्यिक कलाकार यांना 7 समुद्र पार आपल्या बोलीचा जागर करण्याची संधी येथील लोकांकडून मिळालेली आहे. कवितेच्या प्रांतात सुद्धा वऱ्हाडीचे जे शब्द आहेत ते मनाचा ठाव घेणारे असतात. तिफन नावाची कविता डॉक्टर विठ्ठल वाघ सरांची, अशा कितीतरी रचना आपल्याला आकी सोनवणे सरांच्या कवितेच्या ओळी ज्या सहज आपल्या कोणाच्याही मनाचा ठाव घेतील. डॉक्टर विठ्ठल वाघ, आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यातून कधी पेटणार वाती, पास लावून जल्लद चाले कोणाचा वखर, खाली ढेकलाच्या वाणी आम्ही होतो चुर चुर, फुलवत्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाये, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राय. ही वेदना, शेतकऱ्याचं दैन्य या वऱ्हाडी भाषेतून मांडण्याची ताकद या बोलीमध्ये साहित्यिकांनी आणलेली आहे. ते कवितेच्या माध्यमातून आलेलं आहे की आता मै गरिबी हटीन रे बापा, दगडाले पाजर फुटीन रे बापा, आता मै गरिबी हटीन रे बापा, चंद्रावर बांधू स्लॅबचं मकान, चंद्रावर बांधू स्लॅबचं मकान, गुरुवर लावू देशीचं दुकान, दगडाले पाजर फुटीन रे बापान, आता मै गरिबी हटीन रे बापा. ह्या साध्या साध्या भावनांमधून या बोलीचा जागर कवितेच्या माध्यमातून अनेक कवी आपल्याकडे करतात. त्या
ते प्रबोधनाचंही आहे, ते इथल्या समाजातलं दैन्य मांडण्याचं माध्यम सुद्धा आहे. या निमित्तानं एक कविता आपल्या समोर ठेवतो. अद्दल नावाची वऱ्हाडी भाषेमधली. आपला शेजारी देश शेवटाकडेच येणार आहोत. अद्दल नावाची कविता आहे. गफलतीत काय वार करता दमशिंत पुढे या. गफलतीत काय वार करता दमशिंत पुढे या. मग 2-4 कुतळले काय तुमची अख्खी फौज आणा. मग 2-4 कुतळले काय तुमची अख्खी फौज आणा. अरे गौतमाची भूमी आमची शांती जयन जगाले दिली. शिवबाची तलवार अथी स्वराज्यासाठीच तळपली. शिवबाची तलवार अथी स्वराज्यासाठीच तळपली. धर्म भाषा जात पंथ धर्म भाषा जात पंथ जरी आमचे असतील अल्लक. मनात फक्त मायभूमीच्या रक्षणाचाच विषय एक. मनात फक्त मायभूमीच्या रक्षणाचाच विषय एक. सहिष्णुतेचा आदर्श आम्हीच घालून दिला जगात. सहिष्णुतेचा आदर्श आम्हीच घालून दिला जगात. सबन धर्म अन पंथ अथी गुण्या गोविंदानं नांदतात. स्वातंत्र्यात केलं सामील हिस्सा दिला मोठ्या मनानं. स्वातंत्र्यात केलं सामील हिस्सा दिला मोठ्या मनानं. रक्तातच हरामी तुमच्या मग कोणाचं काय ऐकणं. अबे भीक मागतल्याशिवाय तर तुमचं पोट भरत नाही. तरी बी आमच्या संग खाजवल्याशिवाय गमत नाही. आंधी तर कितीकच खेप तुमची मोळशी जिरवली. आंधी तर कितीकच खेप तुमची मोळशी जिरवली. आमच्या देशाचं आहे नंदनवन. ध्यानात ठेवा काश्मीर आमच्या देशाचं आहे नंदनवन. किती बी झटले तुम्ही तरी अधूरच राहीन सपन. कितीही बी झटले तुम्ही तरी अधूरच राहील सपन. घरातलीच आग इजवा आंधी त्याच्यातच होसान राख. घरातलीच आग इजवा आंधी त्याच्यातच होसान राख. कामही बी जरा माणुसकीचे करा का नावच नुसतं पाक. कामही बी जरा माणुसकीचे करा का नावच नुसतं पाक. आमच्या शहीद भावाच्या पवित्र रक्ताची शपथ आज. आमच्या शहीद भावाच्या पवित्र रक्ताची शपथ आज. अद्दल अशी घडवू तुम्हाला मिटून टाकू तुमचा माज. अद्दल अशी घडवू तुम्हाला मिटून टाकू तुमचा माज. वऱ्हाडीमधून जे काही भावना ज्या प्रगट होतात त्या मनाला भिडणाऱ्या असतात. त्याच्यामध्ये आत बाहेरचा असा कुठलाही भाग राहत नाही. त्यामुळे ते मनाचा ठाव घेणारं ठरते. आणि ही वऱ्हाडी भाषा जिनं वऱ्हाडी बोली जिनं आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. ते व्याकरणाचे फार मोठ्या चौकटीत स्वतःला काही बांधून ठेवू इच्छित नाही. म्हणून मग ते कुठे काही शब्दांवरचे अनुसार आमच्या वऱ्हाडीमध्ये आपोआपच गायब होतात. जसं कुंकू ते आमचं कुकू असते. थुंकी ते आमची थुकी असते. थुंका थुका असं असते. आणि काही शब्दावर आम्हाला वाटते म्हणून आम्ही अनुस्वार देऊन टाकतो. म्हणजे मग हा शब्द आमच्याकडे मग राहतच नाही, तो मग होते. मूग हा शब्द आमच्याकडे मूग होतो. तर असं हे सगळं वऱ्हाडीचं हे आहे. म्हणून की ही सगळ्या भाषा भगिनींच्या सोबत वऱ्हाडी बोली शौर्याची, प्रबोधनाची, प्रेमाची, कष्टकरी शेतकऱ्याची, वेदनेची आणि काळ्या आईशी नातं सांगणारी मायबोली आहे. मराठी भाषेसह ती आपल्या सर्व भाषा भगिनींच्या सोबत गुण्या गोविंदानं नांदत आहे. आपल्या मनाचा ठाव घेणारी म्हणून तिचा गोडवा ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला मोहून टाकतो. म्हणून वऱ्हाडी मायवर लेकराप्रमाणे भरभरून प्रेम केलं आहे. या मुद्द्यावर मला अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटते की मी 2016 मध्ये ऑफ पिरियड नावाचं सदर दैनिक सकाळला लिहायला सुरुवात केलं. आणि मला सगळ्यात मोठी शाबासकी आदरणीय डॉक्टर मास चढल्याचा भास झालेला होता की आपण घरात मुलांसोबत शाळेत बोलतो ते जेव्हा लिहिल्या जाते आणि त्याला एवढी मान्यता मिळते, यापेक्षा मोठं बक्षीस असू शकत नाही. अनेकांनी मग शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ज्ञानभाषा मराठी आणि याच्या माध्यमातून सुरू असलेले सगळे उपक्रम, मग तो वाचन कट्टा असेल, मुलांसाठीचे वेगळे उपक्रम असतील, लिहिण्याच्या कार्यशाळा असतील, हे सगळं याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तर ही वऱ्हाडी भाषा आपल्या मनाचा ठाव घेणारा, तिचा गोडवा ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला मोहून टाकतो. म्हणून ज्यांची ती बोली नाही त्यांनाही ती आवडते. त्यांनी सुद्धा या वऱ्हाडी मायावर लेकराप्रमाणे भरभरून प्रेम केलं आहे. याच वऱ्हाडीच्या बाबतीतल्या डॉक्टर विठ्ठल वाघांच्या ओळी वऱ्हाडीच्या महतीच्या आपल्या समोर ठेवून माझ्या या विवेचनाला इथे विराम देतो. अशी शोभते भाषा मानसाच्या रे मुखात, अशी शोभते भाषा मानसाच्या रे मुखात, दाने कवय हुळल्याचे वाणी चारे कणसात.
दाणे कवय हुळल्याचे वाणीचारे कनसात, काय सांगू गोळाई हिच्या मंदी सहेदाची, काय सांगू गोळाई हिच्या मंदी सहेदाची, अखोजीच्या चिचोण्याची दिवाळीच्या पुरणाची, अखोजीच्या चिचोण्याची दिवाळीच्या पुरणाची, माया वऱ्हाडी मायेचं किती करू रे कीर्तन, माया वऱ्हाडी मायेचं किती करू रे कीर्तन, तिच्या दुधावरची साय किसन खाय वरपुन, तिच्या दुधावरची साय किसन खाय वरपुन, अशी ही वऱ्हाडी बोली, जिच्या दुधावरची साय किसनालाही वरपून खावीशी वाटते. कारण रुक्मिणीचं माहेरघर कौंडण्यपूर, जे वऱ्हाडीच म्हणजे जिथून वऱ्हाडी सुरू होते त्या भागापासून ते आहे. ही वऱ्हाडी समृद्ध बोलींच्या मध्ये असणारी महत्वाची बोली आहे. आज या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या या उपक्रमात मला प्रथम पुष्पासाठी आपण माझा सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनाचा ठाव घेणाऱ्या वऱ्हाडी भाषेची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आपण केलीत, आणि मांडणी अभ्यासपूर्ण असली तरी कुठेही क्लिष्टता नाही, अतिशय रसाळ रंजक असं हे विवेचन होतं. अतिशय सुंदर मांडणी, सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारी. मग वऱ्हाडी भाषा नेमकी कुठे बोलली जाते, किती लोकसंख्येचे लोक ती भाषा बोलतात, भाषा अभ्यासकांसाठी त्यातले शब्दकोश कोणते आहेत, वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार कुठले आहेत, या सगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श केलातच. पण याचबरोबर मध्ये मध्ये वऱ्हाडी साहित्यातले अनेक दाखले आपण दिलेत आणि त्यामुळे आपलं विवेचन अतिशय रंजक झालं. खूप मजा आली ऐकताना. आणि वऱ्हाडी भाषेवरती आपलं किती प्रेम आहे, वऱ्हाडी भाषेबद्दलचा जो अभिमान आहे तो ठायी ठायी आपल्या बोलण्यातून जाणवत होता. मनपूर्वक आभार सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे सर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. खरं तर इतका सुंदर कार्यक्रम आहे हा, आणि 2 तास कसं म्हणजे हा वेळ निघून गेला ते समजलंच नाही. म्हणजे मी एकूण एक शब्द अतिशय कान टवकारून ऐकत होतो. सरांचं सादरीकरण खूपच उत्तम होतं आणि खूप जास्त आम्हाला माहिती मिळाली याच्यातनं. आणि खरं तर आपली मराठी भाषा भाग्यवान आहे, तिला ज्या वेगवेगळ्या बोली मिळाल्या आहेत, त्या बोलींमुळे खरं तर तिची समृद्धता टिकून आहे. आणि मागे आमच्या एका कार्यक्रमामध्ये अभिजात मराठीच्या जी व्याख्यानं होती त्यावेळेस हरिनरके सर सुद्धा म्हटले होते, या ज्या वेगवेगळ्या बोली आहेत त्या वेगवेगळे म्हणू शकतो झरे आहेत किंवा ते असे ओढे आहेत, लहान लहान नद्या आहेत. त्यांनी या सगळ्या बोलींना अशा विविध लहान लहान नद्यांची किंवा ओढ्यांची अशी उपमा दिली होती. आणि हे सगळे इतक्या छान पद्धतीने वाहत आहेत, म्हणून आपली मराठीची जी नदी आहे ती अजूनही उत्तम प्रकारे वाहते आहे. तर खरोखर वऱ्हाडी भाषेबद्दल बोलायचं म्हटलं तर ती मराठीची एक समृद्ध म्हणू शकतो किंवा अतिशय भक्कम उपनदी आहे, अतिशय समृद्ध बहीण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता वऱ्हाडी भाषेबद्दल आपण बोलताना तुम्ही सांगितलं की महानुभाव पंथाचा जो आद्य ग्रंथ आहे लीळाचरित्र, त्याच्यामध्ये अनेक वऱ्हाडी शब्द आलेले आहेत आणि त्या ग्रंथाची निर्मितीच त्या बाजूला झालेली आहे. तर खरं तर मग तसं म्हणायला गेलं तर आपल्या उपक्रमाची सुरुवात आम्ही वऱ्हाडीने करून अतिशय काय म्हणू शकतो आपण की उत्तमच काम केलंय. कारण की लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ मानला जातो आणि त्याच्यामध्ये मुख्यतः वऱ्हाडी भाषा आहे, वऱ्हाडी बोली आहे. आणि मग वऱ्हाडीवरती बोलणारी समर्थ व्यक्ती कोण, तर मग अर्थातच अरविंद शिंगाडे सर. त्यामुळं आपला जो उपक्रम आहे संस्थेचा तो अतिशय योग्य दिशेने सुरू झालेला आहे आणि योग्य दिशेने तो पुढे जाईल. सरांनी पहिलंच पुष्प जे आहे वऱ्हाडीचं ते इतक्या समर्थपणे सादर केलं आणि एक भक्कम सलामी दिली आहे. आता पुढच्या ज्या वेगवेगळ्या बोली जे लोक सादर करणार आहेत, जे तज्ञ सादर करणार आहेत, त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारची आता ऍडिशनल जबाबदारी आहे. त्यांनाही अजून काय नवनवीन गोष्टी त्यांच्या बोलीबद्दल मांडता येतील
हे त्यांच्या समोर एक प्रकारचं थोडस आव्हान असणार आहे. वऱ्हाडीबद्दल आपण सगळे सोशल मीडियावरती बघत असतो. सोशल मीडियामुळे खरं तर खूप फायदा झालाय. कुठले तरी एक सर आहेत, ते खूप असे विनोदी छान व्हिडिओ बनवत असतात. ट्रेंडिंग विषयांवरती ते खूप असे फास्ट बोलतात आणि युट्यूबचे व्हिडिओज बनवतात. तर तेही खूप कराळे कराळे सर आहेत, ते वर्ध्याचे कराळे सर. वर्ध्याचे, तेही जबरदस्त म्हणजे ती वऱ्हाडी सुद्धा ऐकताना फार मजा येते. तर अशा ह्या तुमच्यासारखे सर आहेत जे नेहमी वर्तमानपत्रामध्ये वऱ्हाडीची ओळख करून देत असतात. त्या सरांसारखे लोक आहेत जे वऱ्हाडीला मिश्किलपणे लोकांपर्यंत पोहोचवत असतात. परत चला हवा येऊ द्या मधले जे भारत गणेशपुरे, त्यांचीही वऱ्हाडी आम्ही ऐकतो आणि त्यांची वऱ्हाडी ऐकताना एक वेगळी मजा मिळते. तर मला असं वाटतं हे सगळे वऱ्हाडीचे मजबूत पिलर्स आहात तुम्ही सगळे, आणि तुमच्यामुळं खरं तर आणि वऱ्हाडी बोलणाऱ्या लोकांमुळं खरं तर वऱ्हाडी की जिवंत भाषा आजही आहे आणि ती अशीच यापुढे फुलत राहावी, अजून समृद्ध होत राहावी, अजून त्याच्यामध्ये साहित्याची भर पडावी. आणि त्या दृष्टीने ज्ञानभाषा मराठीतर्फे जर काही करता आलं तर आम्ही नक्की करू. तुम्हालाही काही जर उपक्रम सुचवता आले ज्याच्यामध्ये ज्ञानभाषा मराठीकडनं काही आम्हाला योगदान देता येत असेल तर आम्ही नक्की त्याच्यामध्ये योगदान देऊ. तुम्ही जो आज वेळ काढला आमच्यासाठी आणि या भाषेची ओळख आम्हाला इतक्या उत्तम प्रकारे करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या समृद्ध बोली या उपक्रमातलं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी अरविंद शिंगाडे सर यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं. सर, आपलं मनपूर्वक आभार मानते मी या निमित्ताने. धन्यवाद मॅडम. याशिवाय माननीय काळपांडे सर जे संस्थेचे विशेष सल्लागार आहेत त्यांचंही मी आभार मानते. याशिवाय संस्थेचे विशेष सल्लागार निवेदिता खांडेकर, किरण दामले यांचेही आभार. संस्थेचे सर्व विश्वस्त अमृता इंदुरकर मॅडम यांचेही आभार. या कार्यक्रमासाठी झूमचं प्रायोजकत्व पुरुषोत्तम इंदानी सरांनी दिलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानते. संस्थेचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे आणि सचिव मृणाल पाटोळे यांचेही आभार मानते. याशिवाय आपण सर्व भाषाप्रेमींनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात आणि तो खरोखरच आमचा उत्साह वाढवणारा आहे. आपलं प्रेम असंच आमच्यावर राहू दे. त्यामुळे सर्व भाषाप्रेमींचेही मी आभार मानते. मृणाल मॅडमना काहीतरी बोलायचंय. आपले प्रश्न आपण म्हणालो होतो घ्यायचे म्हणून शेवटी 15 मिनिटं. काही आहेत पण का प्रश्न? सरांच्या सगळ्या विवेचनामध्ये सगळ्यांचे प्रश्न आलेले आहेत आणि शिवाय आतापर्यंत आपण म्हटलं होतं की सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावे. तर बऱ्याच जणांनी अगदी सरांचं कौतुक केलेलं आहे की वऱ्हाडी बोली समृद्ध आहे, तुम्ही खूप छानपणे, अभिनंदन तुमचे, छान सादरीकरण आहे, अगदी दमदार मांडणी आहे, असं इथपर्यंत केलेलं आहे. त्यामुळे कोणाचे प्रश्न आलेले नाहीत, पण सरांनी सगळेच प्रश्न घेतले आहेत त्यांच्या विवेचनात. त्यामुळे आम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे वाटले नसावेत. त्यामुळे मग आता आपण अरविंद सरांचे त्या निमित्ताने आभार मानूया. बस. हो, चॅटबॉक्स मध्ये मी पाहिलं तेव्हा सगळ्यांनीच अभ्यासपूर्ण मांडणी, फार सुंदर विवेचन असंच लिहिलेलं होतं. एकही प्रश्न आलेला नव्हता. अन्यथा आपण प्रश्नोत्तरासाठी काही काळ राखून ठेवलेला होता. पण मृणाल मॅडम म्हणतात तसं सरांनी सर्व मुद्द्यांना स्पर्श केल्यामुळे कदाचित कुठलाही प्रश्न शिल्लक राहिला नसेल भाषाप्रेमींच्या मनामध्ये. आणि खरंच हे सरांचं यशच. एक मिनिट फक्त. बोला सर. बोलू मॅडम, एक मिनिट. हो, बोला ना. धन्यवाद. आता कार्यक्रमाचा औपचारिक शेवटाकडे आलो. मी आता मृणाल मॅडम ज्या बोलल्या आणि वैशाली मॅडम ज्या बोलत आहेत त्याच्यावर बोलतो. आमच्या वऱ्हाडी माणसाचा रट्टाच असा असतो मॅडम, एकदा हातात भेटलं की तो पुरा कार्यक्रमच करून टाकत असतो. त्याच्यामुळे मग ते त्याच्यानं मग कसं आहे की बा घरी जर पाहुणे आले तर त्याला एवढ्या प्रेमानं खाऊ पिऊ घालून त्याचं एवढं स्वागत सत्कार एवढा आग्रह करून टाकायचं की त्याने डबल म्हटलं बस बाप्पा बस झालं, मी येतच नाही. इतकं म्हणजे आदरातिथ्य हे वऱ्हाडी बोलीचं, वऱ्हाडी प्रांताचं तेवढंच महत्वाचं, आणि जे आहे ते मनापासून. मग त्याच्यातून काही
म्हणजे काय होईल याच्या परिणामाची फारशी चिंता न करता जो है वो दिल से असा वऱ्हाडी माणूस जिकडे गेला कुठेही तुम्ही वऱ्हाडी माणसाला ओळखू यासाठी काहीच फार करावं लागत नाही, लक्षात येते. म्हणजे त्याचा एक शब्द त्यानं उच्चारला, कुठे चालला रे असं म्हटलं की तो समजून घ्यायचं की हे याच पट्ट्यातला आहे. तर असं सगळं ते आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला पहिला चान्स भेटून राहिला, एवढ्या सगळ्या मंडळीच्या पुढे आपल्याला मांडणी करायला लागते, त्याच्याच्यानं आपण खूप तयारी करून जा असं ठरवून आलो. आणि याच्या उपर जर काही असलं तर मग मला आवडलं असतं, पण ते नाही. म्हणजेच चांगलं आहे आणि माझा हा खरा सन्मान आपल्या सगळ्या मंडळींनी केला. ज्ञानभाषा प्रतिष्ठान, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि एकंदरीतच या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा, कुणाचं चुकून जर नामोल्लेख राहिला असेल किंवा सगळ्या श्रेयनामावलीत जर चुकलं असेल तर कृपया आपण पदरात घ्यावं. जे चांगलं आहे ते आपल्या सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून चांगलं आहे. ज्या त्रुटी आहेत त्या माझ्या वैयक्तिक असतील. एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद सर. जाता जाता भाषाप्रेमींना एवढं सांगू इच्छिते की हा कार्यक्रम फेसबुकवरही उपलब्ध आहे, त्यामुळे पुनःप्रत्ययाचा किंवा पुन्हा एकदा पाहण्याचा आनंदही आपण अनुभवू शकता. आपणही बघा, आपल्या मित्रमंडळींनाही सांगा. आणि याचबरोबर आम्ही आपली रजा घेतो आहोत. कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.